नमस्कार मंडळी. टेन्शनच्या घाटातून तुम्हाला सुखरूप बाहेर काढून आनंदाच्या वाटेवर घेऊन जायला आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत तुमच्या टेन्शनवरची मात्रा. महाराष्ट्राची हास्य जत्रा, विनोदाचा नवा हंगाम, को पावर्ड बाय गार्नियर मास्क. मंडळी, जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. उपहास, उपरोध, स्लॅपस्टिक, शाब्दिक असे एक ना दोन अनेक गिअर बदलत विनोदाची गाडी सुसाट पळवणाऱ्या आपल्या सगळ्या हास्य रथी महारथींचं. त्याचबरोबरीनं स्वागत आहे या विनोदाच्या गाडीला निखळ हास्याचं आणि प्रेमळ कौतुकाचं अमर्याद इंधन पुरवणाऱ्या आपल्या दोन्ही दर्दी हास्य रसिकांचं, अर्थात खट्याळ मिश्किल आणि रुबाबदार प्रसाद ओक. आणि या आठवड्यात आपल्याबरोबर हास्य रसिक म्हणून सहभागी झालेले आहेत विनोदाच्या कुटुंबातले थोरले आबा मकरंददादा अनासपुरे. आणि आता एक गुड न्यूज मंडळी, आपल्या हास्य जत्रेतील विनोदाची मेजवानी अनुभवायला नेहमीच मोठमोठे पाहुणे आपल्या हास्य जत्रेत सहभागी होत असतात. आज देखील काही खास पाहुणे इथे आलेले आहेत. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. दादा, एक गुड न्यूज आहे या नाटकाच्या टीमचं. आज आपल्या हास्य जत्रेत सहभागी झालेले आहेत कधी गोड हसून आपल्याला भुलवणारा, तर कधी सिक्स पॅक ॲप्स दाखवून आपल्याला थक्क करणारा अष्टपैलू अभिनेता उमेश कामत. प्रतिभा आणि सौंदर्य यांचा उत्तम मिलाफ असलेली चतुरस्त्र अभिनेत्री प्रिया बापट. आणि बहीण भावातील नात्यातील गोडवा रंगभूमीवर आणणारी या नाटकाची लेखिका कल्याणी पाठारे. या नाटकाविषयी तुमच्याशी भरपूर गप्पा मारायच्या आहेत, बऱ्याच गोष्टी जाणून घ्यायच्या आहेत, पण त्याआधी मी तुम्हा तिघांनाही स्थानापन्न होण्याची विनंती करते. तर मंडळी, आयुष्यातल्या सगळ्या बॅड न्यूज क्षणात विसरायला लावणारा रथी महारथींचा हास्य कल्लोळ लागलीच सुरू करूया. मंडळी, कायम वजनदार विनोद करणाऱ्या प्रसाद खांडेकरांनी जॉईन केली आहे कुठल्याही मॅड कॅरेक्टरमध्ये फिट होणाऱ्या नम्रता संभेरावची देशी जिम. बघूया तिकडे काय धमाल घडतीये. वा 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 वा, फायनली आलो. AJI नॅचरल फिटनेस क्लब. तुम्हाला तो वजन कमी करण्याचा एवढा प्रयत्न केला, माझ्या एरियातल्या सगळ्या जिम बंद झाल्या आणि तिथे आता वडापावच्या गाड्या सुरू झाल्यात. माझे ट्रेनर होते ना, ते आता तिकडे वडे तळताना दिसतात. कसं काय जमतं बाबा, सिक्स पॅक, सायकल बिकल. माझ्या मापाची हाफ पॅन्ट पण नाही मिळाली, सायकल पण नाही मिळाली. कमाल आहे. पण मी खूप निराश झालो होतो आणि त्याचवेळी इंटरनेटवर मला ही ॲड दिसली. AJI नॅचरल फिटनेस क्लब 10,000 रुपये भरलेत, एका महिन्यात 5 किलो कमी करून देणं आश्वासन दिलंय. त्यांची टॅगलाईनच आहे, आम्ही वजन उतरवतो. ते बघा, आम्ही तुमची चरबी उतरवतो. नेटवर वेगळं होतं. कोणी आहे का? हॅलो, एक्सक्यूज मी. आले आले. नमस्कार. आजी, बोला. व्यायाम करायला का? या वयात व्यायाम वगैरे योग्य नाही. बरं, ते हे कुठे आहे, ट्रेनर वगैरे कुठे, त्यांना बोलवा ना. मीच आहे तुमची ट्रेनर. चल जा ना, चला मस्करी करू. बोलवा ना त्यांना, पाठवा ना, ट्रेनरला पाठवा ना. म्हातारा माणसांना असं मारतात होय? मीच आहे म्हटलं ना तुझी ट्रेनर. सांगते तर ऐकत नाहीये. तुम्ही ट्रेनर आहात? हा, मी ट्रेनर आहे. तुमची पृथ्वीवरची ट्रेनिंग संपली आहे. काय बोललास? आता जगताय ते बोनस आहे. तुम्ही काय मला शिकवणार आहात? बघायचंय तुला अजूनही मी किती जवान आहे ते. थांब जरा, वाजव रे. बहरती अंजाले एक जहां से, हाँ ना मुझे छूना ना दूर ही रहना, परी हूँ मैं, परी हूँ मैं, मुझे न छूना, परी
कोण आहेत इकडचे हे AJI नॅचरल फिटनेस क्लबचे कोण आहेत सर्व त्यांना बोलव मला त्यांच्याशी बोलायचं सर्वे सुद्धा मीच आहे आणि सर्व सुद्धा मीच आहे. हा मीच तुला शिकव मगापासून हे जे AJI लावलंयस ना इंग्लिश कच्चं आहे वाटतं तुझं. AJI नाहीये ते आहे आजी नॅचरल फिटनेस सेंटर. हा म्हणजे मी म्हातारीकडून व्यायाम शिकण्याचे 10,000 रुपये भरले. ही फसवणूक आहे. मला माझे पैसे परत द्यावं. इथे काय इथे व्यायाम करायला काहीच नाहीये. कशावर व्यायाम करू मी? आम्ही इथे पारंपरिक पद्धतीने व्यायाम शिकवतो. म्हणजे झुंबा माहितीये? झुंबा झुंबा माहितीये? ते डान्स करतात त्याच्यात ते वजन उतरवतात त्याचं काय? बस मग आम्ही सुद्धा पारंपरिक झुंबा करूनच वजन उतरवतो. कोणता? मंगळागौर खेळून तुमचं 5 किलो वजन आम्ही एका महिन्यात उतरवणार. हे बघा मला माहिती नाही मला पैसे द्या मला जाऊ दे इथे मी नाही थांबू नाही आवडलं तर आठवड्याभरात पैसे परत. आठवडा नाही मी आजच्या दिवस ट्राय करेन. हा चालेल मला आज नाही मला आवडलं तर पैसे परत द्यायचे. मी देईन. बघा हे ठरलंय म्हणजे देईन म्हणलं ना. बघा फायनल आहे. काय हल्लीच्या पोरींचे नख. पोरी काय मी पोरगी आहे. पोरींचं काय? मर्म लक्षात घे रे सवय माझी ती बोलण्याची. हा चल हा हे घे हे नेस. हा काय? घे. एक सेकंड तुम्ही नऊवारी मला नेसायला सांगताय. हा हे अति होतंय. लाज वाटते नाही. जिम मध्ये मुली नाही का ते ट्रॅक पॅन्ट आणि टी-शर्ट घालून जात व्यायाम करत. मग पुरुषांना कसली लाज वाटायला पाहिजे मंगळागौरीचे खेळ खेळताना नऊवारी नेसायची. हे अति होतंय. हे मी नाही नेसणार. आधी जा मग पैसे द्या इथे मी नेसतो. हे बरोबर नाही आजी. बरोबर मापाची पण आणून ठेवले आजी. हे नाही आजी. हे खूप फालतू वाटते. हे आता हे इथे की नाही हे असं खोचायचं. हे आजी हे बरोबर नाहीये. काय ग मेली पोट उघडा ठेवते झाकते असं दिसत ते. चला ग आता आपण पहिल्या वॉर्मअपला सुरुवात करूया. चला ग सयांनो. कोण आहे इथे? कुठल्या साया? ती एक साया असते ती पण नाही आज. चला ग सयांनो. सवय रे माझी. पहिला व्यायाम त्याचं नाव आहे तामतवली. तामतवली त्याच्यात कमरेचा व्यायाम होतो. मी करते माझ्या मागून करायचं. असे 2 हात डोक्यावर. सुरू. तामतवली तवली तवली कंबर लवली लवली लवली. 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 करगतवली कर. नाही जमणार आजी. हे मी दुसरी जिम बघतो ना. मला नाही तुला जमणार. तर आता हे काय? कसं जमत नाही तेच बघते मी. हे फालतूगिरी चालली आहे. फालतूगिरी नाही कर. डोक्यावर हात ठेव. हा कर. वाजव रे. ताम तवली तवली. अरे मारता काय तुम्ही? हे नाही हलवायचंय. हे जे दिलंय ना देवाने हे नुसतं खुर्चीत कोंबायला नाही दिलंय. गाद्या नाहीयेत त्या. तेच कमी करायचंय आपल्याला. घे हातवर. ताम तवली 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 कंबर. अगं हे हलवायचंय तुला आता. ताम तवली 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 कंबर लावली लावली लावली. ताम तवली 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 कंबर लावली लावली लावली. ताम तवली 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 कंबर लावली लावली लावली. ताम तवली 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 कंबर लावली लावली. ताम. कसं वाटतंय? बरं वाटतंय ना? कंबर हलकी झाली का? डोक्याच्या टवली. काय कसं वाटतंय? कसं वाटतंय? हा मस्त. हा आता उद्या करूया. चला बा. थांब ग. कुठे मरता मेलीनो. चला कुठे जाता? चला चला. ह्या जातात. मावशी आले का? आले. का करतो मी? एवढं कसं मला झालं. लगेच चालली पळून. हा चला आता आपल्याला दुसरा व्यायाम. खाली बस. हे असं काहीतरी सांगा ना. खाली बसून कसं आरामात आपण करू शकतो काय पण. आता जो व्यायाम आहे
त्याचं नाव आहे हा काय हा त्याच्यामध्ये काय करायचं आणि मध्ये मध्ये शब्द घालायचे हा मी दाखवते तसं कर हा जाड्या आलेस इथे खाऊन माजलास माझ्या सेंटर मध्ये आलेस आता मी बघ कसं तुझी चरबी उतरवते बघत मेल्या कर हा हे काय आहे आणि ह्याने नक्की कसला व्यायाम होणार आहे स्नायूंचा व्यायाम होतो फुफ्फुस स्ट्रॉंग होतात हे जे गाल आहेत ना गाल हल्लीच्या पोरी काय करतात माहितीये हे गाल नुसते रुसायला आणि मेकअप पुसायला फुगवतात काय हल्लीच्या पोरी कर चल काय कसं करायचं तू आहेस ना मगाशी बघितलंस ना तेच करायचंय हा चल इथून काढ आवाज हा चल म्हातारे हा बर ना जा ना कशाला छळतेस मेली सटवी मसनात लाकडं पोचवली तुझी झाली माझी तुझी बोलतोस? जागा मेले हरकत माझं- जागा मेली तुझी हा, कशी जागा चल बाय बघत मी निघते ए पोरी कुठे चाललेत या इकडे मरतायत मेल्या कुठे कुठे या इकडे आले का आले मावशी आले हे का करतोय मी नाही ते उभी पुढचा जो व्यायाम आहे त्याला म्हणतात गाठोड ते तुला करायचंय हा हे असे जे आहेत पाय आणि हे असे हात ह्याच्याने काय होतं पायाच्या नखापासून डोक्याच्या केसापर्यंत सगळा व्यायाम होतो सगळी कशी चरबी उतरवते की नाही बघ मी आज तुझी हा हे बघ. चल गा सुरू कर गोल गोल गाठोड इकडे तिकडे गडगडलं फिरता फिरता मध्येच एकमेकांवर आदळलं गोल गोल गाठोड गोल गोल गाठोड बस काय करू नकोस बस इथे हे नाही जमणार हे बस हे पडलं खूप ना. आहे म्हणजे जमतंय नाही हे बसलोय 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 हा बसलोय. घे. पाय जोड हा पाय जोड एकमेकांना हात मावशी पुढे. राहतच नाहीत हे बघा मी घेतो जवळ हे बघ करते नाही. कर कर अगं नाही खरंच नाही राहत हे बघ. कर म्हणलं ना. अरे येतच नाही जवळ मी काय करू मुलांना थांब दाखवते हे बघ कसे येत नाही तेच बघते मी आता हा? मावशी नको काय नको मावशी हे टॉर्चर आज होतं मी तुझं 5 किलो वजन कमी करणार म्हणजे करणार मावशी हे बांधणं म्हणजे टॉर्चर होतं हा टॉर्चर ऐक- नाही आ. अरे नको ना ऐक असा विडा उचललाय ना तर तुला कळेल हे नको हे हा चल कर अगं हे नाही जमत आहे. आजी- कसं नाही जमत बघते आजी मी. मला ऐक मला हा, नाही चल. जमत अगं हे गोल गोल गाठोड. गोल गोल गाठोड. आजी तिकडून आदळलं. गोल गोल गाठोड. इकडून तिकडून आदळलं. आजी नको. गोल गोल गाठोड. इकडून तिकडून. आजी आजी अगं सरळ कर आजी कसं वाटतंय आज मला पटलं पृथ्वी गोल आहे हा. कशी वाटली माझी जी माय की नाही भारी अदे इकडे दे खरंच सांगतो हा खरंच सांगतो सॉलिड आहे हा. म्हणजे ना सगळं शरीर मोकळं झाल्यासारखं वाटतंय गं. झालंय की नाही मग आहेच आमची जिमची गंमत खरं बोलतेस म्हणजे आपल्याकडे हा एवढा पारंपरिक व्यायाम असताना आपण का जातो दुसरीकडे म्हणजे आम्ही आजपर्यंत ना फक्त पोरींचे आणि बायकांचे मंगळागौर हा खेळ आहे एवढं गमतीने घ्यायचो हा ना. ह्यात केवढं शास्त्र आहे आहे की नाही मग? कमाल आहे म्हणजे हसत खेळत उत्सव करत व्यायाम करायचा मग? मी तर रोज येणारच येणार ना. पण मी ना बाकीच्यांना पण बोलवणार बोलो बोलो गरज आहे आमच्या आपल्याला बिल्डिंग मध्ये ना हा. भरपूर नट राहतात आजी आहेत. त्या नटांना ना फिटनेसची खूप आवड आहे हो. मी तुम्हाला सांगतो एक नट आहे ना तो असं 6 पॅक बनवतो असे फोटो बिटो टाकतो उघडे माहिती आहे कमाल आहे तो आणि दुसरी एक आहे नटी
ती तर बाबा कॅरेक्टर प्रमाणे वजन बदलते. म्हणजे? कधी कधी वजनदार होते, हा. कधी कधी वजनगार करते. अगं बाई. आले ते इकडे, त्यांना बोलू, त्यांना बोलू. बोलूया आपण गरज ते. आहे आपल्याला. ए प्रिया, अगं या, चल ग. अरे उमेश ये. मला गरज आहे. अरे या चला. या. आजी बोलवते. चला नाही, चला मला गरज उठा. आहे. चला आपल्याला काम तवली मला वाटलं आता येत आहे की नाही म्हणून काठीच आणणार होते तुमच्यासाठी. या हा. आले का? चल सुरू करा. आता डोक्यावर हात ठेवायचे, हसायचं नाही, सिरियसली करायचं. हा चल डोक्यावर हात ठेवा. ताम तवली 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 कंबर लावली लावली लावली. ताम तवली 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 कंबर लावली लावली लावली. ताम तवली 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 कंबर लावली लावली लावली. ताम तवली 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 कंबर लावली लावली. ताम. वा 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 वा, एकदम आय मीन लवली परफॉर्मन्स झाला. क्या बात नमा, क्या बात दादा, सुपर. बघूया हास्य रसिक कशी दाद देतात. मकरंद दादा. खरं म्हणजे ह्या आपल्या पारंपरिक गोष्टींवरचं भाष्य कधीतरी अशा पद्धतीने यायलाच हवं फार स्ट्रॉंगली. कारण त्या परदेशातून ब्रँडेड होऊन आल्यानंतर आपण स्वीकारतो ह्याच्यासारखं दुर्दैव किंवा खंतावणारी बाब नाही. पण आज तुम्ही जो प्रकाश झोत त्यात टाकला, म्हणजे आजीच्या गळ्यात मोत्यांच्या सरी आणि विंग्रजीपेक्षा आपली देशीच भारी. क्या बात है, बहुत बढ़िया. वा 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 वा. उमेश दा, तुला हे लवली लवली करताना आणि हा लवली परफॉर्मन्स बघताना कसं वाटलंय? खूप दुःख होतं, तेव्हा ओक्साबोक्षी रडतो ना तेव्हाही एवढं पाणी येत नाही जेवढं आज मला हसून माझ्या डोळ्यातनं पाणी आलं. सो थँक्यू सो मच. तुम्ही खरंच कमाल कलाकार आहात. आणि आज इथे ह्या सेटवरती येऊन मी एवढं नक्की सांगते, फिटनेसची इतक्या वर्षात माझं आयुष्य किती वाढवलं आहे मला माहिती नाही, पण आज हसून माझं आयुष्य नक्की वाढलं. थँक्यू सो मच. वा 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 वा. थँक्यू सो मच आम्हाला इतकं हसवल्याबद्दल. थँक्यू. मंडळी, मालिकांमध्ये गाजलेल्या व्यक्तिरेखा करणारे नट रिप्लेस होताना तुम्ही पाहिलं असेलच. पण ही रिप्लेसमेंट तेवढीच सहजपणे होते का? याचंच उत्तर घेऊन तुमच्या समोर येत आहेत विनोदाच्या मैदानातले स्लॅपस्टिकचे एक्के पंढरीनाथ कांबळे, अंशुमन विचारे आणि त्यांच्या जोडीला आहे शाब्दिक विनोदाची हुकमी राणी चेतना भट. हॅलो एव्हरीवन, मायसेल्फ तुमच्या सगळ्यांचा लाडका अंशुमन विचारे. अहो ब्यूटीफुल, आपकी एक नजर ने मेरा दिल छीन लिया, आपकी एक नजर ने मेरा दिल छीन लिया. आज भी अंशुमन के मन में बसी है ये बापटांची प्रिया. ओय विचारे, तुमचे आचार विचार सगळं चुकतंय. ती आता कामतांची प्रिया झाली. अरे उमेश दादा, तू प्रियाताई बरोबर आला, मला लक्षातच झालं नाही पटकन. दादा माझ्याकडे पण एक गुड न्यूज आहे. ॲक्च्युली मला पण एक सिरियलमध्ये लीड रोल मिळाला आहे. फक्त प्रॉब्लेम काय, त्याचे ऑलरेडी 300 भाग शूट झालेले आहेत. म्हणजे त्याच्यामध्ये जो लीड रोल करायचा ना, समीर चौगले नावाचा एक आहे ॲक्टर, तर त्याला रिप्लेस करतायत. आणि काय पार्टीमध्ये प्रोड्युसरच्या पोटावर हात फिरून म्हणाला, काय वहिनी अजून किती दिवस गरोदर राहणार. लगेच लात मारली तिकडून त्याला. पार्टीमधून बाहेर, सिरियलमधून बाहेर, लगेच मी येईन. येस. अंशुमन विचारे. येस, आपण. मी पॅडी कांबळे, या सिरियलचा डिरेक्टर. हो सर, नाईस टू मीट यू सर. खरं म्हणजे मला तुमच्यासोबत खूप काम करायची इच्छा होती. वाटलं होतं एवढं पटकन आपण काम करू. काय एकेकार वेळ येते यार. काय म्हणता? नाही बसा ना तुम्ही, या बसा. नाही, आपण सुरू करूया ना. मी खूप एक्साइटेड आहे सर. सुरू करूया सर, लगेच सुरू करूया आपण. नाही, काय झालंय, आमच्या सिरियलची जी लीड आहे ना, ती अजून आलेली नाही. ती आता आली की आपण मग लगेच सुरुवात करूया. ठीक आहे सर. 9चा कॉल टाइम होता सर. 10 वाजत आले, अजून आलं नाही. कमाल मला. खरं तर ती यायलाच तयार नव्हती. का? म्हणजे समीर. पुढचं आठवत नाही. नाही माहिती.
समीर आजपासून या सिरियलमध्ये नसणार म्हणल्याच्या नंतर ती यायलाच तयार नव्हती. ती म्हणली नाही नाही समीर नाही तर मी नाही येणार सेटवर. शेवटी मग समीर चौगुले काल रात्री तिच्या घरी गेले, रात्रभर त्यांच्या घरी थांबले, रात्रभर त्यांनी तिला समजावलं, तेव्हा कुठे ती यायला तयार झाली. आणि या सगळ्या समजावण्याच्या सोहळ्यात काय झालं, रात्री उशीर झाला, मग सकाळी उठायला उशीर झाला, त्याच्यामुळे ती लेट जाते. तुम्हाला सांगतो समीर चौगुले काय ऍक्टर, काय कमाल ऍक्टर सर. म्हणजे कुठची गोष्ट इतक्या कन्व्हिन्सिंगली करतो ना सर. म्हणजे तुम्हाला सांगतो तो असा सेटवर आला ना की असं सेटवर एक असं नवं चैतन्य असं येतं सर तुम्हाला. आणि मी डिरेक्टर म्हणून त्याच्याकडनं इतक्या वेगवेगळ्या भूमिका करून घेतल्यात ना, त्या अशा कुणा ऐऱ्यागाऱ्याकडनं नाही मला करून घेता येणार. असं करू नका प्लीज. मला नाही मी जनरल बोललो. हे मी काय म्हणतो सर, मी काय म्हणतो, मी समजू शकतो तुमच्या भावना. हां पण आता जरा स्वतःवर कंट्रोल करा ना सर. नाही पण मला कळत नाही आपल्या प्रोड्युसर साहेबांनी असं कसं डिसिजन घेतलं यार. म्हणजे दोन दिवस वाट बघितली असते. मला वाटलं की आज एक दिवस शूटिंग थांबेल, दुसऱ्या दिवशी येते. तू गप बस. दुसऱ्या दिवशी येतील ते मला वाटलं होतं, पण यार त्यांनी लगेच रिप्लेस केलं आणि तुम्ही लगेच हो म्हणालात त्याला. अरे पण मला चान्स मिळाला हो म्हणणार ना सर. असं करू नका ना सर. हे बघा माझी काही चूक नाही याच्यामध्ये. नाही तुमची काही चूक नाही मला माहिती आहे. पण आता सगळं युनिट आमची लीड आली आमची सिरियलची. गप चैत्र गप 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 सर असं कसं झालं सर, असं कसं झालं. मला काढायचं होतं ना सर, त्या निष्पाप माणसाला काढलं सर. जातील चेतना, हे पण जातील, हे पण दिवस जातील. हे पण दिवस. गप्प बस. नाही नाही मला आता जगण्याची इच्छाच उरली नाहीये सर. ऐका ना, नवरा मेल्यासारखी रडते, एवढं काय झालेलं नाहीये ते. ऐका ना तुम्ही, सेटवरच्या प्रत्येक माणसाची हीच अवस्था आहे. किती जणींचा नवरा गेलाय माहिती आहे? इतकी लग्न केली त्यांनी. म्हणजे किती जणींसोबत नवऱ्याचं कॅरेक्टर केलं त्यांनी. अरे कुणाचा बाप गेलाय, कुणाचा भाऊ गेलाय, कुणाचा धीर गेलाय. अरे देव माणूस गमावलाय, कुणाचा तर गुरु गेलाय माहितीये का? गुरु एवढी काय त्याची लायकी नव्हती हो. हे खूपच होत आहे, हे खूप बोलताय तुम्ही. कसं आहे, आणि भक्त होण्यासाठी भक्त असण्याची कॅपॅसिटी हवी भक्तात. गुरुकडे कॅपॅसिटी नसली तरी चालते, असं काय प्रॉब्लेम नाही. ऐका ना, मी काय म्हणतो सर, ऐका ना, म्हणजे मी समजू शकतो सर. मला उगाच गिल्ट येतोय, असं करू नका ना. बेटा गप नाही रडायचं नाही. तू जर आता रडलीस ना तर अख्खं युनिट रडायला लागेल माहिती. नाही गप माझ्याकडे बघ. हे बघ आता आपण आपल्या मनावर दगड ठेवून काम करायला पाहिजे. खूप क्रुशियल कंडिशन आहे आपल्यासाठी. चलो मी तुमची ओळख करून देतो सर. हे अंशुमन विचारे, खूप ग्रेट. नाही रे म्हणजे खूप चांगले ऍक्टर आहे ते, आणि ह्या आमच्या सिरियलच्या लीड आहेत. ओके चलो एकदा बघ यांच्याकडे बघ. एकदा बघ. नाही सर मी नाही बघू शकत त्याच्याकडे. याच्याकडे बघितलं ना की या माणसामुळे आपला समीर आपल्यात नाहीये हे सतत आठवत राहणार मला. माझा काय संबंध आहे का ना. आपण एक रिहर्सल करूयात, एक रीडिंग करूयात. बने स्क्रिप्ट दे. बने. नाही स्क्रिप्ट अरे ना टिश्यू पेपर दिलाय सर, स्क्रिप्ट द्यायला सांगा ना. समीर सरांना टिश्यू दिला ना तरी पुढचा अक्काचे इम्प्रोवाइज करायचे ते. त्यांना याची स्क्रिप्टची कधी गरज नव्हती. मला शिकवू नकोस. त्याला का काढलंय तुला माहितीये काय? पार्टीमध्ये प्रोड्युसरची किडे केले ना त्याने, त्याच्यामुळे लात म्हणून काढलंय. मला शिकवू नकोस त्याच्याबद्दल, कळलं ना. बट इम्प्रोवाइज करायचा तो. सर याला सांगण्यात आलंय मार बने हे पर्सनल होतं. बने माझ्याकडे बघ. हा कोण आहे? कोण आहे? थांबा मला त्याला समजू दे. असिस्टंट आहे तो माझा. अरे मग हे बघ बने, समीर एकच होतो आणि एकच झाला समीर. आता आपल्याला चॅनलने बांधलाय ना आपल्या गळ्यात एक ऍक्टर. तर आता बांधल्यामध्ये मला बोलवलं मला नाही. मी ऍक्टर चांगला आहे. आणि तू काही युद्धावर गेला नव्हता, लढता मेला असं बोलताय तुम्ही ते. तो बरं आपण मला स्क्रिप्ट द्या ना प्लीज. स्क्रिप्ट द्या ना प्लीज. स्क्रिप्ट दे त्याला. स्क्रिप्ट दे. अरे
अरे मला असं गिल्ट मला इमोशनल झालाय तो. मी भावना ऍक्टर चांगला आहे म्हणून मला बोलवलं इकडे. भावना लक्षात घ्या तुम्ही. तर एक रीडिंग करूया चला. एक रिहर्सल करूया. चल घ्या ना तुमचं वाक्य घ्या ना. समीर समीर नाही अंशुमन यायचं. सॉरी बेटा कॉन्सन्ट्रेट. ह्याच्यातच वेळ चालला सगळा फालतू. हां घ्या ना. अंशुमन काय झालं रे हे? चेतना नाही सर. ऐका ना पुढे बोलत होते. नाही हो सर. अरे आपण बोललोच नाही पुढे. पुढचं सर समीर जे चेतना म्हणायचं ना ते माझ्या कानात घुमतंय सर. चे आणि तनाच्या मध्ये एक मोठा श्वास घ्यायचा सर. तो त्या श्वासाची उष्णता माझ्या तनाला जाणवायची सर. फालतू लॉजिक आहे हे. कुठं लॉजिक आहे? अरे लहान मुलगा सुद्धा चेतना म्हणेल. चेतना हे कुठं म्हणणार आहे? अरे हे कुठली बालवाडी तुमची? हे वाक्य चेतना हे कुठली पद्धत आहे? मला गोष्ट कळत नाही. बेसिक गोष्ट. मी ऍक्टर आहे यार. अरे मी चांगला ऍक्टर आहे म्हणून मला रिप्लेस केलं ना. तुम्ही समजून घ्या ना. पॅनिक होऊ नका सर. तुम्ही पॅनिक होऊ नका. बसा 2 मिनिट. अरे मला पण समजून घ्या. बसा 2 मिनिट. तुम्हाला आराम करा. मला माहिती चहा सांगतो. 1 मिनिट चहा सांगतो. हे दत्तू चहा घेऊन ये रे. यानं ते अख्ख्या युनिटच्या नसात भरलाय. थँक्यू. 1 मिनिट. त्याला हात नाही लावायचा. तो समीर सरांचा सेलिब्रिटी कप आहे. त्यातून फक्त समीर सर चहा पिणार. पाणी दे ना. पाणी दे त्यांना. बघा हो नाही येत त्यांना समीर सरांसारखं. बघा आता हे आणखी कसं उघडणार? असंच उघडणार ना. ह्याच्यामध्ये काय अति आहे सगळं. हे लोक असं अशाच उघडतात काय? कुठली फालतूगिरी आहे? हे कुठल्या लेवलला करताय तुम्ही काय? बरं ठेवा. आपण एक रिहर्सल करूयात आणि मग टेक करूयात. ठीक आहे? ओके. चलो रेडी. स्टार्ट. चेतना आयुष्यात वादळ हे येणारच. संकटांचा पाऊस हा कोसळणारच. नशीब दरवाजा बाहेर उभा आहे. आपण तो दरवाजा उघडायची वाट बघायची. नाही होत. अरे पण काय आता हे ओके झालं काय? आता एक सर ऐका ना हो. तुम्ही कुठे चाल या ना इकडे. असं काय झालं ना? आता याच्यात काय प्रॉब्लेम काय याच्यामध्ये? हा सर आपण सिरियल बंद करूया. याला नाही जमणार सम्यासारखं. असं काय करतो समीर वेगळं? मला ते तर सांगा ना. काय करायचे समीर सर? अरे समीर सर असते नाही ते आता तर आयुष्यात वादळ येणार या वाक्याला त्यांनी वादळाचा आवाज काढला असा आवाज काढला असता. संकटाचा पाऊस कोसळणार या वाक्याला त्यांनी ना बेडकाचे आवाज काढल्याचे आवाज काढले. नशीब दरवाजाच्या बाहेर उभा आहे या वाक्याला त्यांनी बेल वाजवले. अशी बेल वाजवली असती आणि दरवाजा उघडताना आले असते आत. मला नाही जमणार ते. नाही जमणार. अरे काय स्किट चालू आहे का? तो बालिश ना फालतू चाळी करतो त्याची तुम्ही लाल करता. त्याची लायकी का फालतू? माझ्या समीर बद्दल मी काही ऐकून घेणार नाही. सांगून ठेवते. तुम्ही जे तुला सीन फालतू वाटतोय. सीन या फालतू सीनचं समीर कसं सोनं करेल तू बघ आता. गप्पा बस. बरे समीरला स्क्रिप्ट मेल कर. त्याला कशाला? मी आलो ना इकडे. तू असं नाही ऐकणार. अरे पण हे खूप कुठल्या लेवलला चाललंय सगळं? मी ऍक्टर म्हणून आलो. हॅलो सम्या. सर. अरे चेतू. सम्या कसा आहेस तू? कशी आहेस चेतू? चेतू ए डोळे पुस. चेतू नाही. चेतू इकडे बघ. असं डायरेक्ट नाही ग ह्याच्यात. डोळे पुस. ए दत्तू मेरे लाल कैसे लाल है? सर तुम्ही माझ्यासारख्या स्पॉटला ओळखले सर. हो बेटा. सर 1 मिनिट तुमच्यासाठी तुमच्या सेलिब्रिटी कप मधून चहा आणतो सर मी. अरे माय गॉड दत्तू आय लव्ह यू यार. अरे पॅडी सर आहे क्या उधर? पॅडी सर कसे आहेत सर? सर तुमच्याशिवाय सेट सुना वाटतोय. अरे नाही यार ऐसा मध्ये काय मेरे को रुलाऊ मत यार. ऐसा ए डोळे एकमेकांचे डोळे पुसा. चला डोळे पुसा. एकमेकांचे डोळे पुसा. चला
अरे हे ऐकाय तुम्ही ऐकताय का? माझी रिप्लेसमेंट म्हणून जो आलेला आहे नट, मला माहित नाही कोण आहे, त्याला कोऑपरेट करा. मला वचन दिलंय तुम्ही कोऑपरेट करा. खड्ड्यात गेला रे, खड्ड्यात गेला तो. ऐसा नाही करणे का चेतू? ऐक, तुला ना एक स्क्रिप्ट मेल केलेली आहे, तो सीन वाच, पटकन वाच आणि ना याला करून दाखव तो सीन. अरे आता कुठे त्याला दे ना, आलाय ना. प्लीज वाच ना तू सम्या आणि याला करून दाखव. बघ तुला माझी शपथ आहे सम्या. अरे यार शपथ सुटली म्हण, शपथ सुटली म्हण. सुटली. हा हे बघ, पॅकअप झाल्यावर मला भेट आज, बघूया आपण काय ते. हा हे बघ, ओके सीन घेतो. सीन मिळालाय मला. रेडी आहे? आयुष्यात वादळ येणारच, संकटांचा संकटांचा पाऊस पडणारच. बेडू काय मी बेडू काय, नशीब दरवाजा बाहेर उभं आहे. आपण तो दरवाजा उघडण्याची वाट बघूया. अरे हा सीन आहे तुमची लायकी आहे, ह्याला तुम्ही सीन म्हणता बालिश ना, त्याची लाल करता, त्याची लायकी आहे त्याची फालतू. मलाच काम नाही करत तुमच्या सिरियल मध्ये. तुझी लायकी नाही, कोणाची लायकी नाही. चाल फालतू नट, चाल हर. मला शिकवतात अरे चल, मला शिकवतात. ए शपथ. क्या बात है. हास्य रसिक मकरंद दादा. बाभळीच्या झाडाला शेवग्याच्या शेंगा आणि कपडों के बाजार में अंशुमन चा भोंगा. अंशा काय अप्रतिम काम केलंस तू. क्या बात है यार. तुझ्या त्या रिॲक्शनमुळे हे सम्याचं इतकं महत्त्व अधोरेखित झालं ना, आणि सगळ्यांनीच इतकं आउटस्टँडिंग काम केलं. म्हणजे सम्या तू सुद्धा फार चांगलं काम केलंस या स्किटमध्ये बसल्या जागी, पण फारच भन्नाट. बहुत बढिया, खूप अभिनंदन. क्या बात. प्रसादा. तेरे जैसा कोई नहीं है अंशुमन, तू है नंबर 1. तेरे जैसा कोई नहीं है अंशुमन, तू है नंबर 1. पण समय पाहिजे होता यार. क्या बात है, क्या बात है. उमेश दा, तुला कसा वाटला हा प्रसंग? खरं सांगू तर आता कळलं की हा सोनी मराठीवरचा नंबर 1 शो का आहे ते. तुम्ही कमाल आहात सगळे. कल्याणी, तू लिहिलेलं हे पहिलं व्यावसायिक नाटक आहे. काय सांगशील या नाटकाविषयी? साधं सोपं नाटक आहे. बहीण भावाच्या नात्याविषयी भाष्य करणारं नाटक आहे. 2 अशी माणसं ज्यांना बरेचदा आपापले निर्णय पटत नाहीत, पण तरीसुद्धा ते एकमेकांना अजिबात जज न करता त्यांच्या न पटलेल्या निर्णयांसकट एकमेकाच्या पाठीशी किती ठामपणे उभे राहतात. आणि जेव्हा खूप अवघड वाटणारी घटना किंवा गोष्ट जेव्हा आयुष्यात घडते, खरं तर तीच किती मोठी गुड न्यूज असू शकते त्या 2 व्यक्तींच्या आयुष्यातली, ह्याविषयी बोलणारं हे नाटक आहे. खरंच अगदी संहितेपासून काय 112व्या प्रयोगापर्यंत आजपर्यंतचा जो प्रवास आहे तो आम्ही असाच खूप एकमेकांच्या पाठीशी ठामपणे उभं राहून केला आहे. त्याच्यामुळे आणि प्रेक्षकांचाही तसाच ठाम आधार आम्हाला लाभला आहे. त्याच्यामुळे हे नाटक देव करो खूप जगो, त्याला उदंड आयुष्य लाभो आणि त्याचे 100, 200, 300, 500, 1000 प्रयोग होत अशी इच्छा. इन्शाल्लाह. क्या बात. दादा, एक गुड न्यूज. या नाटकासाठी तुम्हाला खरंच खूप मनापासून शुभेच्छा. थँक्यू दादा. मंडळी, फॅन्सी ड्रेसची तयारी करत असलेल्या फॅमिलीची धमाल तुमच्या समोर घेऊन येत आहेत. हास्य जत्रेतली विनोदिनी सुहास परांजपे, कॉमेडीतला बंपर ड्रॉ प्रसाद खांडेकर आणि सदाबहार विनोदवीर अरुण कदम. सृजन, ए सृजन. कोण? सृजन.
अरे दरवाजा उघड. आईला मरू दे. सृजन ए सृजन, हा काटाना कधीच जागेवर नसतो. सृजन काय सृजन झालं कशाला ओरडता एवढे? सृजन कुठे आहे? तो गेला बागेत खेळायला. कुठे गेला? बागेत खेळायला गेलाय. हे वय आहे का त्याचं बागेत खेळायचं? मग तुमचं वय आहे का बागेत खेळण्याचं? नुसती जीभ कशी चिर चालते. मुलाकडे लक्ष आहे का? आज काय काय सोसायटीत आज फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन आहे. काय तयार केलेस का? तुम्ही का बोलताय मला? तुमचा जो फॅन्सी आयटम माझ्या पोटी जन्माला आलाय ना, लहानपणापासून त्याचं ड्रेसिंग मीच करते. तुम्ही काय शिकवताय मला? ते वेगळं झालं. हा. अगं वेशभूषा स्पर्धा आहे आज. हो, माहिती बघ, मला. आज मी त्याच्यासाठी कॉस्ट्युम घेऊन आलोय. हे? मी आपल्या सृजनला आज शिमला मिरची बनवणार आहे. कुठे आहे कुठे तो कार्टा? सृजन सृजन ए सृजन लाज वाटते बापाला तोंडावर वसाड्या बाबा बोलतोस? नाही, मी निर्लज्ज आहे. अगं हा असा 4 चौघात सुद्धा मला बोलत असतो, वसाड्या बाबा. सगळे लोक हसतात माहितीये माझ्यावर. अहो, तुमच्यावर एकाच कारणाने हसतात, माझ्यावर तुम्हा दोघांमुळे हसतात. मला काय म्हणतात? तुमचा मुलगा तुमच्या नवऱ्यासारखा दिसतो आणि नवरा मुलगा वाटतो. नवऱ्याला काही मिशी आलेलीच नाहीये आणि मुलाला जन्मतच मिशी आहे. बरं मला सांग, आज आपल्या सोसायटीत कसलं कॉम्पिटिशन आहे? फणसाच्या ड्रेसचं कॉम्पिटिशन आहे. तुम्ही म्हणा फणसा ड्रेस आणले मला माहिती आहे. सृजन माझा एकदम हे आहे ग. अरे बाळा, फणसाचा ड्रेस कॉम्पिटिशन नाही, फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन. आणि हे बघ, मी हिरवी पॅन्ट आणली. तुला काय बनवणार आहे माहितीये? तुम्ही मला पोपट बनवणार आहे मला माहितीये. अरे तू जन्माला आलास ना तेव्हाच आमचा मोठा पोपट झालाय. आता काय होणार आहे? हे बघ सृजन, ही पॅन्ट घाल. बघ पॅन्ट घाल पटकन. नीट हा. पडेला धरा त्याला. एक माहितीये बाबा पॅन्ट कुठे घालायची हे शिकलाय सृजन. व्हेरी गुड. काय व्हेरी गुड? नुसते कपडे घालून काही होत नाही. स्टेजवर जाताना वाक्य पण सांगायला लागतात. ती कोण सांगणार? मला माहित आहे, मी बोलतो. बोल. मी ना मी महाबळेश्वरची मिरची यायचं आले. ऐक बाळा, ऐक. मुळात ते मराठी नाही बोलायचंय, इंग्रजी वाक्य बोलायचे. तेव्हा मी सांगतो, मी बनवली आहेत. माझ्या मागोमाग बोल. आय एम अ कॅप्सिकम, माय कलर इज ग्रीन अँड आय एम फुल ऑफ विटामिन. ओके 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 ओके. आय एम अ कॅल्शियम. कॅल्शियम नाही रे, कॅप्सिकम. ओके ओके. आय एम अ कॅप्सिकम. कॅप्सिकम. आय एम अ सॅक्सिकम. अरे कॅप्सिकम. मला नाही जमत. मला जे जमतं तेच बोलतो. आय एम अ ढोबला मिरची. इंग्रजीत ढोबळा मिरची नसतं, मराठीत ढोबला नसतं, ढोबली मिरची असतं. कॅप्सिकमला पण ढोबली मिरची बोलतात. हा. आय एम अ ग्रून कलर. कुठला कलर? आय एम अ कलर इज ग्रून. हा कुठला गुरून उधळतोस तू? गुरून कलर तुझ्या बापाने ठेवला होता. मग ते पर्पल कलर असतो का नाही? मग ग्रून कलर का असू शकत नाही? आणि नसलं ना, माझ्या बापाने नाही ठेवला तर तुम्ही ठेवा. अरे बाळा, मुळात तो पुरपुलू नसतो, तो पर्पल कलर असतो. पुरपुलू कलर नाही, कळलं? बघ त्याला काय समजवू आता, याला काय सांगू? तुम्हाला कळायला हवं ना. कशाला एवढी कठीण वाक्य त्याला म्हणायला देत आहेत? आणि मुळात त्याला ते तसलं काही करू नका. थांबा, मी ठरवलं त्याला आपण कावळा. काय करू? थांबा एक धर जरा. अरे एवर न धर नाही इथे. इकडे धरू. बोलत ना चोच धर. थांब जरा, तू बोलू नकोस मध्ये जरा. हा मग कसं छान दिसतंय. काय कावळा करू आपण त्याला. बघ किती छान दिसतोय. मी कावला बनतो. तुमच्या दोघांच्या पिंडाला शिवत घाल.
आमच्या जिवंतपणे आमचे श्राद्ध घाल. ती क्रोटमी नीट ठेव. आणि बघ मी सांगते ना तसं म्हणायचं. असे हात करायचं. म्हणायचं आय एम अ क्रो, आय एम ब्लॅक, आय सेड काव काव. आय एम स्लो स्लो. स्लो स्लो नाही, क्रो 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 क्रो. आय एम क्रो क्रो. आय एम कलर इज ब्लू. अरे कोणत्या शाळेत शिकलाय? प्रत्येक कलरला उकार लावतोय. कूलरला उकार नसतं. मुळात तो कलरला पण कूलर बोलतोय. काय करायचं? नको ती शिमला मिरची पण नको, नको कावला. मी टांबट बनतो. टांबाटा. काय? टांबाटा. टांबाटा म्हणजे ते लाल लाल असतो ना टांबाटा. अरे तो टोमॅटो असतो. हा तो म्हणा तो म्हणा बनायचा. हा हा. काय बोलतो ह्या? याला काही कळतंय का? काय टमाटा टमाटा. अरे याने तयारी करूनच ठेवली. वा रे बाळा वा. अरे हळूहळू अडकायचं बिडकायचं. मी सगळी तयारी केलेली आहे. मी वाक्य पण तयार केलेले. मी बोलणार आहे. हा मी हाय टांबाटा, लाल लाल टांबाटा, भाजी करून मना खावा. खायला मजा आणि खायला मजा, माझा ये टांबाटा. हे कुठलं गाणं आहे? आणि मध्ये काय कोळी काय? कोळी काय? मी कॉलेजच्या घरचा टांबाटा आहे ना. कोळ्याच्या घरचं टोमॅटो. काय बोलतोय हा? नाही नको तो. आपण त्याला कावळा करूया. कावळा ठरला नको. कॅप्सिकम उत्तम वाटतो. कावळा कसा वाटतोय बघा ना तो. नाही कॅप्सिकमच. नाही कावळा आणला ना त्याला. कॅप्सिकम काय वाटतं खालून ग्रीन ग्रीन कॅप्सिकम तुम्ही सगळी बांधता. मला ती ढोबला मिरची पण नको, टांबाटा पण नको. आता मी झाड होतो. झाड झाड इकडे माझ्या हाताला असा लांब 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 बांधत. हे घे हे घ्या. हे पण चालेल. हे असं जरा बरं दिसतंय. मी वाक्य पण तयार केले. मी हाय वर्ड नाही या माझ्या आहेत पाम पाम लारंब्या. ए सृजन, पाम पाम लारंब्या नाही रे, लांब लांब पारंब्या असं आहे. अहो नको ना त्याला. आपण ना कावळाच करूया ना. मी म्हटलं ना कॅप्सिकम कावळा करायचं ठरलंय ना. कावळा करायचं त्याला नाही जमत. अरे तुमच्या या भांडणामुळे माझं काय झालंय बघा. कॅप्सिकम बाटा झाड झालंय माझं. मी जातो इकडून. अरे सृजन मी जातो. तुमच्यामुळे नाराज झाला तो. नाराज झाला कसा गेलाय तो? वरती लाल खालती हिरवं, इथे झाड. कसा वाटतोय ते? मी बोलत होतो कॅप्सिकम. नाही मी तुम्हाला सांगत होते ना कावळा करू म्हणून. गप्पा बस. आता सगळी सोसायटीतली लोक हसणार आहेत आपल्याला. आणि असे पण हसत असतात. कारण सोसायटीतली सगळी मुलं जातात क्लासला आणि हा जातो चासला. त्याला आता तिकडे जाऊन काय गुण उधळणार मला कळत नाही. ह्या सृजन जितलो. माझा पहिला नंबर आयला. जितलो म्हणजे जितलो तो पहिला नंबर आयला माझा. कसं काय? मी स्टेजवर गेलो आणि मी त्यांना बोललो मी आहे ढ मुलगा. मला कयच आठवत नाही. मी कयच बोलणार नाही. मी हाय ढ मुलगा. त्यांनी पुढची परीक्षा कॅन्सल करून डायरेक्ट मला विनर केला. वा वा. अतिशय रंगीबेरंगी झाला परफॉर्मन्स. बघूया हास्य रसिकांचं काय म्हणणं आहे. प्रसादा, असा मुलगा जन्माला आल्यानंतर त्याचं नाव सृजन ठेवावं असं कुठल्याही आणि का वाटेल मला याचं उत्तर द्या. मी कन्फ्यूज होतो. शार्दूल ठेवू की सृजन ठेवू? बट आई एन्जॉयड. मी खूप एन्जॉय केला. हाइट कम होने से कोई अरुण नहीं होता. हाइट कम होने से कोई अरुण नहीं होता. आणि प्रसाद, पैच लगाने से कोई तरुण नहीं होता. हे म्हणजे आता हे थेट चाललंय. तू शोधत होतास ना. एवढा आनंद आला. राक्षसी आनंद आहे हा. प्रसाद दादा, मी तुला पुढच्या अजून शेर सांगत जाईल. वा 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 वा. मकरंद दादा. प्रसाद, तुझी ही कल्पना खरंच चांगली होती. अरुणचं नाव सृजन ठेवणं ही इथेच जोरदार विनोदाची सुरुवात आणि
आणि पॅचला घाबरायचं नाही. नाही ह्या उत्तम मिश्किलीबद्दल मनापासून अभिनंदन. वा, अतिशय सृजनात्मक असा परफॉर्मन्स होता. थँक्यू सो मच. थँक्यू. उमेशदा, मला तुला विचारायचं आहे की नाटकाचे 100हून अधिक प्रयोग झालेले आहेत आणि आता इतकं ट्रॅफिक आहे सगळीकडे, तर प्रयोगाला जायला वगैरे कधी कधी उशीर होऊ शकतो किंवा झाला असेल तुला, तर अशा वेळी तुला निर्मातीकडून काही बोलणी खावी लागलीत का, किंवा इस्पेशली निर्मातीकडून तुला काय ट्रीटमेंट मिळते या नाटकामध्ये? हे बघ, या नाटकाला पोचायला उशीर जर होत असेल तर कदाचित घरच्या निर्मातीकडनंच उशिरा पाठवल्यामुळे होत असेल. पण नाही, असं होत नाही. जनरली आम्ही बऱ्यापैकी वेळेवर जातो. सो जसं घरी वागवते तसंच ती तिथे वागवते, काही वेगळं वागवत नाही. पण वेगळं काही प्रेशर असतं का, म्हणजे बायकोच निर्माती आहे म्हटल्यानंतर वेगळा प्रेशर घेऊन असं काम करावं लागतं का? नाही, आधी जे कमवत होतो ते घरी आल्यानंतर तिच्या हातात देत होतो. आता ते डायरेक्ट तिच्याच हातात येतं. वा वा वा. तुम्हाला दादा एक गुड न्यूज आहे, या नाटकासाठी भरभरून शुभेच्छा. आणि तुम्ही उद्या देखील आमच्या बरोबर हास्य जत्रेत सहभागी व्हावं ही विनंती. आम्ही आजच हसून हसून खूप आनंदाने ऑलरेडी 5 किलो वजन अजून वाढलंय. इथून जाईपर्यंत अजून 10 किलो वजन वाढवून जाणार आहोत. थँक्यू सो मच. थँक्यू. राम राम. के हालचालचे मंडळी, स्वच्छ आणि शुद्ध हास्यवायू निर्माण करून वातावरण प्रसन्न आणि प्रफुल्लित करण्यासाठी आम्ही घेऊन आलोय तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा, विनोदाचा नवा हंगाम, को पावर्ड बाय गार्नियर मास्क. मंडळी, स्वागत करूया. दादा एक गुड न्यूज आहे, या नाटकातील आपला लाडका कलाकार उमेश कामत, निर्माती प्रिया बापट, लेखिका कल्याणी पाठारे आणि आजच्या भागात आपल्या हास्य जत्रेत सहभागी झालेली ऋता दुर्गुळे आणि आरती मोरे. मंडळी, एक वेळ वेताळ विक्रमाच्या खांद्यावर बसणं सोडून देईल, पण विशाखाताई समीर चौगुलेंच्या मुलाखतीच्या कार्यक्रमाला जाणं मात्र कधीही बंद करणार नाही. आणि जोपर्यंत ती या कार्यक्रमाला जात राहील तोपर्यंत आपल्याला पोटभर हसायला मिळत राहील. बघूया आज ही समीर विशाखाची जोडी काय धमाल करते ते. नमस्कार नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या आवडत्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे जाऊया गप्पांच्या गावा. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत माझ्यासाठी. रसिको, तुम्हाला तर कल्पनाच आहे, या मंचावर आपण विविध मान्यवरांना बोलवतो आणि आपण त्यांची मुलाखत घेतो, त्यांना जवळून जाणून घेतो. तर आज आपल्याकडे येणार आहेत प्रसिद्ध लघु उद्योजिका विशाखाताई फाथरफेकर. एकदा जोरदार टाळ्यांनी त्यांचं स्वागत करूया. नमस्कार 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 नमस्कार. तूच आहेस? नमस्कार नमस्कार नमस्कार. आमच्या छोट्याशा रंगमंचावर तुम्ही अचानक येऊन गर्दी केलीत, धन्यवाद. खूप मनपूर्वक धन्यवाद. 2 ओळी तुमच्यासाठी. वाचाल का? नाही म्हणजे वाचाल की बोलताय काय? नाही, मला पाठे पाठे पाठे. हा हा 2 ओळी तुमच्यासाठी. जरूर जरूर. दुमदुमली शहर तालुका जिल्हा. वा वा. दुमदुमली शहर तालुका जिल्हा आमच्या समोर आलेला आहे दगडी किल्ला. दगडी किल्ला चांगलंय. म्हणजे एक सांगू का, म्हणजे ऍक्च्युली मी ना गेली 10 वर्ष अंबरनाथला लोकलने प्रवास करते. मग त्याचं काय? एकदा का माझं टाळकं सळकलं ना तर मी कुठल्याही प्रकारचा राडा करू शकते. कुठल्याही लेवलला जाऊन राडा करू शकते. एक आगाऊ सूचना दिली, म्हणजे लक्षात घ्या तुम्ही. कळलं ना मला काय म्हणायचं? अरे येस येस ऑफकोर्स. अरे वेडी आहे काय? सॉरी सॉरी. प्लीज प्लीज. हे हॅव अ सीट. प्लीज हॅव अ सीट. प्लीज बसा बसा बसा. तर रसिको, आज आपल्या समोर सोफ्यावर सोफा बसलेला आहे. सोफ्यावर विशाखाताई. सोपं करून सांगा. सोफ्यावर विशाखाताई बसलेल्या आहेत. विशाखाताई, दिवाळी आलेली आहे. युयू साबणाची वेळ झालेली आहे. हे काय युयू?
ब्रँड घेऊ शकत नाही ना, चॅनल आहे ना. अच्छा यो समजून जा. वा वा कल्पक आहे कल्पक. वा सुधारणा आहे तुमच्यात. येस, थँक्यू व्हेरी मच. तर दिवाळी जवळ आलेली आहे. दिवाळी म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर येतो तो महाराष्ट्रीयन फराळ. फराळ नसेल तर दिवाळी नाही. आणि या महाराष्ट्रीयन फराळाला आंतरराष्ट्रीय स्तरावर नेऊन ठेवलेलं आहे. ती व्यक्ती आत्ता आपल्या समोर आलेली आहे, फापट पसराताई. नमस्कार. माझं आडनाव ना फापट पसराताई नाहीये, फातर फेकर आहे आडनाव. विशाखाताई फातर फेकर. एकदा चक्री करून घ्या. ओके. नाही, माझी चूक झाली आहे, खरंच चूक झालेली आहे. आय एम रिअली व्हेरी सॉरी. यू शुड बी. तर हा जो महाराष्ट्रीयन फराळ आहे त्याला तुम्ही आंतरराष्ट्रीय दर्जा दिलेला आहे, आंतरराष्ट्रीय स्तरावर नेऊन ठेवलेला आहे. हा जो काही प्रवास आहे त्याबद्दल तुम्ही काय थापा माराल? त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? मला ना लहानपणापासून बिझनेस बद्दलचं प्रचंड आकर्षण होतं. माझे की म्हणजे प्रचंड आकर्षण. म्हणजे मला आठवतं की आमचे अण्णा म्हणजे माझे बाबा बरं का, आमच्या अण्णांनी ना एक छोटेखानी हॉटेल सुरू केलं. तर माझ्या लहानपणची गोष्ट आहे. म्हणजे अगदी तुम्हाला सांगते, अगदी एवढीशी 6 वर्षाची होते मी. नाही, तुम्ही 6 वर्षाची असाल, एवढीशी वगैरे नाही. एवढीशी आम्हाला गुटगुटीत होते मी. हा म्हणा काही तुम्ही. नीट बोलायचं बायशी. माफ करा. तर गुटगुटीत होते मी. तर मला अजून आठवतं, बापरे, म्हणजे अण्णांचं आमचं हॉटेल होतं. त्या हॉटेलवर मी अशी एवढा फ्रॉक घालून, असं 2 पोनी बांधून असं गुटगुट असं वॉटर बॅग वगैरे टाकून अण्णांच्या गल्ल्यावर जाऊन बसायचे आणि हे कर रे ते कर, ऑर्डरी सोडायचे. माझे गोंडूल हे काय झालं? नाही, तुम्ही जे वर्णन केलं ना तर मला एकदम असं गोड दिसली हो मुलगी, म्हणून मी एकदम लाड केला. मी मुलगी आहे, बाई आहे ना, काय फॅन्सी ड्रेस केलाय? हसू नको माकडा. लांब राहायचं, जवळ न्यायचं. तर मंडळी तुम्हाला सांगते, एवढीशी लहान पोर ती अण्णांच्या गल्ल्यावर जाऊन बसायची. म्हणजे आमच्या घरात ना बिझनेसचं हे वातावरण अगदी पहिल्यापासूनच, लहानपणापासून बिझनेसचं बाळकडू मला मिळालं. आणि अण्णा, खरं तर अण्णा माझे मार्गदर्शक. माझं सगळं यशाचं श्रेय ना अण्णांना जातं. म्हणजे मी असं समजते की मी जर जेवणातली मोठी थाळी असेल तर अण्णा म्हणजे मीठ. क्या बात आहे. अण्णा म्हणजे मीठ. खरंच म्हणजे माझ्या आयुष्यात ना अण्णांशिवाय काही चवच नाही. क्या बात आहे. ही जी तुम्ही उपमा दिली ना, अण्णा म्हणजे मीठ, क्या बात आहे खरंच यार. मग कालांतरानं काय झालं माहितीये का, अण्णांच्या प्रेरणेतून बरं का, मी 15व्या वर्षी ग्राहक पेठेत मी स्वतःचा स्टॉल लावला आणि मी स्वतः बनवलेले सगळा फराळ मी असा विक्रीला ठेवला. तुम्ही स्वतः बनवलेला? येस, वयाच्या 15व्या वर्षी. मग त्या पदार्थात अण्णा घातले होते? म्हणजे आता म्हणाल ना अण्णा म्हणजे मीठ, म्हणून अण्णा घातले होता असं पंच मी तयार केलं. अण्णा म्हणजे मीठ म्हटल्यावर तो डायलॉग कसा होईल ना, सरदार मैंने आपका अण्णा खाया है. या आवाजाला सुचलं ना लगेच टाकून देतो आपण इन्स्टंट. असा इन्स्टंट टाकून दे इथून, तुला कळलं ना? नाही, असे फन एलिमेंट मी असं फन कन मारेन ना, सगळा फन विसरून जाशील, कळलं ना? अण्णांबद्दल भंकस करायची नाही अजिबात. इकडे बघ, अण्णांची भंकस करायची नाही, कळलं? भंकस नाही अजिबात. ऍक्च्युली भंकस तुम्ही सुरू केली. म्हणजे सुरुवात तुम्हीच केलीत. लघु उद्योजका म्हणून तुम्ही आलात, मग भंकस. तू काय माझा अपमान करायला इथे मला बोलवलंय? मला खूप काम आहे त्या जगात, मी जाते. नाही, एक मिनिट, डोंट टच मी. थांबा इकडे प्लीज प्लीज प्लीज. सॉरी म्हणायचं तर मी बस. मी सॉरी म्हणतो. सॉरी म्हणा. आय सॉरी. आय एम रे सॉरी. प्लीज ह्याच्यावर हे ठेवा प्लीज. बसा. प्लीज बसा तुम्ही. प्लीज बसा. सेन्स. आय सिन्सिअरली बेगम आहेस तू माझी. काय 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 आय सिन्सिअरली बेग. काय कोण बेगम आहे? आय सिन्सिअरली. हा काय म्हणाल तू? कोणाची बेगम? मी तुझी बेगम. थोबाड बघितलीस का रे आरशात जरा, काळतोंड्या? बघतोस काय आता? घुबडा, तू कोण मोठा बादशाह? हसू नको. आला मोठा शाणा. विचारते, निकृष्ट दर्जाचे प्रश्न विचार तुझे.
हो हो पुढचा प्रश्न असा आहे की तुम्ही त्या ग्राहक पेठेत गेलात आणि तुमचं ते स्वतःचं प्रदर्शन, स्वतःचं म्हणजे पदार्थांचं प्रदर्शन, स्वतःचं पदार्थांचं प्रदर्शन तिथे तुम्ही लावलं. पुढे काय झालं? पुढे काही नाही, मग कार्यक्रम संपला. मग काय बोलते ना, बोलू दे ना, पुढे बोलू दे. तर पुढे काही नाही, सगळे पदार्थ छान विक्रीला गेले. त्या दिवशी सगळा माझा अख्खा स्टॉल रिकामा झाला आणि मला एक प्रकारचा कॉन्फिडन्स आला की अरे आपल्याला जमतोय हा धंदा करायला. तोंड नीट ठेव ना. कसं करतोयस तोंड? ऍक्च्युली असंच मी ऐकतो. तर अशा प्रकारे माझा कॉन्फिडन्स वाढला आणि हळूहळू इतका कॉन्फिडन्स झाला की मी माझे हळूहळू छोट्या छोट्या शाखा उघडायला लागले आणि मग त्याचे ब्रँचेस झाले आणि आज 23 देशांमध्ये माझ्या ब्रँचेस. ओ माय गॉड, क्या बात आहे. म्हणजे युरोप म्हणू नका, लंडन म्हणू नका, हाँगकाँग म्हणू नका, थायलंड म्हणू नका, बँकॉक म्हणू नका. बँकॉकला मसाज कसं एवढंच आहे का? नॉनसेन्स. तर अशा वेगवेगळ्या ठिकाणी आमच्या ब्रँचेस आहेत. म्हणजे रशियामध्ये तुम्हाला गंमत सांगते, रशियामध्ये आपल्या पुरणपोळीला, महाराष्ट्रातल्या पुरणपोळीला सर्वोत्कृष्ट पाककृती हा पुरस्कार मला मिळाला. म्हणजे माझी पुरणपोळी रशियामध्ये गाजली. सर्वोत्कृष्ट पाककृती. एकदा जोरदार टाळ्या वहिनींसाठी झाल्या पाहिजेत. क्या बात आहे. आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूया. तर आज आपण सांगू, ए चप्पल कोणी मारली आहे? ए चप्पल कोणी मारली? ए सेलिब्रिटी चप्पल कोणी मारली? अरे चप्पल कशी मारतात तोंडावर? ते माकडा, तुझी चप्पल आहे तेव्हा पाय बघ. जगात कोणाची हिंमत आहे माझ्या अंगावर चपला वगैरे फेकायची, कळलं ना? घाल ती चप्पल पायात घाल. आला मोठा शाणा. तर पुढचा प्रश्न असा आहे की आमचे जे रसिक प्रेक्षक आहेत त्यांना जर तुमचे काही फराळाचे पदार्थ हवे असतील तर त्यांनी बाबा काय करावं? वा, आहे म्हणजे सोय आहे. मी काही पॅकेट्स आणलेले आहेत, तर ज्यांना ज्यांना हवे असतील त्यांनी प्लीज घ्या. एक नमुना दाखवायला म्हणून मी इथे पॅकेट आणलेलं आहे. मी दाखवू का? हो जरूर, प्लीज दाखवा. वा वा. तर रसिक प्रेक्षक हो, ताईंनी स्वतःच्या हाताने बनवलेले अनवरस आहेत. अनवरस नाही, ते अनारस आहे. पुढचा पदार्थ याच्या पुढे जर तुम्ही बघितलं छिछोरे सुद्धा आहेत. छिछोरे नाहीये रे, छिछोरा तू आहेस. चिरोटे आहेत ते, चिरोटे. काय फंबल आहे बाबा, छिछोरे आणि चिरोटे. बाप रे, एक्सलंट फंबल आहे. थँक्यू मॅम. पुढचा पदार्थ आहे या छोट्या पतंग असतात, अशा आपण फिरवतोय. शंकरपाळी आहे रे ती. छोटी पतंग आहे, शंकरपाळी आहे ना ती. लहानपणापासून छोटी पतंगच म्हणतो मी याला. तुझ्या वडिलांनी योग्य वेळात तुला कान फटवला असता ना, तर आज तुझा शंकरपाळी म्हणाला असतास. चल ना. काय 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 कोणाशी बोलतोस? सॉरी. नॉनसेन्स. प्लीज बसा. आता वेळ झालेली आहे मनोरंजनाच्या कार्यक्रमाची. एक मिनिट, हे काय मध्येच मनोरंजन? हे ऍक्च्युली मेन आहे, बाकी हे सगळं कॉम्प्लिमेंटरी आहे तुमचं. हे बघायला गर्दी होते. तर मनोरंजनाचे कार्यक्रम. मला ऍक्च्युली वेळ नाहीये. प्लीज प्लीज थांबा, तुम्हाला आवडेल, खरंच आवडेल. बघा आता गाणं ओळखा. गाणं ओळखा. ओळखा. हे तू आता वाजवलंस, तू आता जे वाजवलंस ते मला ओळखायचं. ओळखा गाणं ओळखा. ओळखा ओळखा, जल्दी ओळखा. नाही मला. अरे झोप आली माझ्या घरी दिवाळी. अरे दिवाळी आहे म्हटल्यावर असंच होणार ना, दुसरं कुठलं गाणं असणार? आता परत हे ओळखा. आता हे ओळखा. असेल कुठल्या दिवाळीवरचं असेल. तेच परत म्हटलं, आली माझ्या आता ओळखा. आता ओळखा, हे गाणं ओळख. आली माझ्या घरी दिवाळी. ओळखलं गाणं यार. वेळ आहेस का रे? 30 गाडी वेगवेगळ्या पद्धतीने काय मला ओळखायला सांगतोस? मी आता जे करून दाखवणार आहे ते जर ओळखलं नाही तर तुमचे वांदे. बापरे, वांदे. बघा बघा, ओळखा. ओळखा. परत एकदा सांगा. ओळखा. काय आहे? घोड्यांच्या टापाचा आवाज. जवळ आले घोडे, लांब गेले.
थँक्यू तुम्ही हा जो उदंड प्रतिसाद एक मिनिट मी एक आवाज काढून ऑफकोर्स वाय नॉट येस वाय नॉट एकच मिनिट बघा हा मनोरंजनाचे कार्यक्रम असेच असतात भल्या भल्यांना वेळ लावतात आधी त्या तयार नव्हत्या आता स्वतःहून गेलेल्या आहेत तर एकदा जोरदार टाळ्या ताईंसाठी झाल्या पाहिजेत जरा वाद्य ओपन करा वाद्य ओपन करा म्हणजे हे काय हे ना हे ओपन करा हे ओपन करा त्या काठीने तुमची चाटी फोडायची हे नाही याला नाही करायचंय. हे थांब वा 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 क्या बात सूरज बघूया हास्यरसिक काय म्हणतात मकरंद दादा. फातर्पेकर वहिनीची अवस्था म्हणजे हौसेनं केला वर त्याला दिवसा खोकला आणि रात्री ज्वर अशी झाली. पण ह्या केमिस्ट्रीने भन्नाट हसवलं. वा वा बहुत बढिया. थँक्यू दादा. प्रिया तुला हा मुलाखतीचा कार्यक्रम कसा वाटला. खूप मजा आली. तुम्ही खरंच खूप कमाल आहात आणि ऑफकोर्स ह्या आधीही तुमचे परफॉर्मन्सेस पाहिले आहेत. फार कमाल टायमिंग आहे तुमची केमिस्ट्री फार कमाल आहे आणि ती जाम वर्क होते. मला मजा आली खूप मला मजा आली. थँक्यू. उमेशदा तुला कसा वाटला हा परफॉर्मन्स. आपण नेहमीच ना आधीच्या पिढीच्या लेजंड्सबद्दल आपण नेहमी म्हणत असतो म्हणजे अगदी अशोक सराफ मकरंद दादा सुद्धा आहे पण लक्ष्मीकांत बेर्डे. सो मी ब्लेस्ड आहे की आता काही वर्षानंतर जे लेजंड्स ठरणार आहेत त्यांचे परफॉर्मन्स आम्हाला आता इथे पाहायला मिळत आहेत. सो ही खरंच लेजंड्स मंडळी आहेत कारण हे असं टायमिंग हे इंटरनॅशनल लेवलच्याही वरचं टायमिंग आहे. खरंच खूप छान तुम्ही करता जे काही करता ते आणि माझ्यामध्ये तुम्ही माणसंही तितकी गोड आहात त्यामुळे हे गोड परफॉर्मन्सेस होतात. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. थँक्यू. मंडळी आता आपण पाहणार आहोत एक चित्त थरारक झुंज जी आपल्या समोर घेऊन येत आहेत खानदेशचा चमचमता तारा श्याम राजपूत आणि चिपळूणचा तेजस्वी पारसमणी प्रभाकर मोरे. आता रंगला कुस्तीचा फड त्यारे लक्ष जरा इकड. ताई माया काय का होय का ताई माया कान सोफ्यावर बसलेले ढमढेरे काका. जिंदगीमध्ये असा खेळ कधी पाहिला नसल. या खेळाचं नाव मरस्तोवर कुस्ती. मरस्तोवर कुस्ती. लेट मी क्लिअर द डेफिनेशन ऑफ मरस्तोवर कुस्ती. मरस्तोवर कुस्ती म्हणजे या रिंगणामध्ये दोन पहिलवान एकमेकाशी लढणार एकमेकांना भिडणार आणि एक पहिलवान दुसऱ्या पहिलवानाला मरस्तोवर मारणार. तर अशा या जिंदगी मरणाच्या रिंगणामध्ये स्वागत करूया जल्लोषानं स्वागत करूया खानदेशचा वाघ ज्याच्या नजरेमध्ये आग खुंखार राजपूत श्याम. श्याम वा 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 कोण आहे का या वाघाबरोबर लढायला. कोण आहे का या वाघाला चितपट करायचं याला या रिंगणात हरवायचं आणि 5 लाखाचं इनाम जिंकायचं. या वाघाला करा आडवा आणि इनाम जिंकून साजरा करा पाडवा. हाय का कुणी मायकालाल हाय का. हाय मोरे हाय. हात वर केला. कुस्ती सुरू होऊ द्या पैलवान कुस्ती सुरू होऊ द्या. वा 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 शेवटी आला चिपळूणचा वाघ आला. वाघ वासट्या बकरीचं पण माझ्यापेक्षा वजन जास्त असतं. वाघ नाही रे. आणि तुझा ना काहीतरी गैरसमज झालाय. काय ही मुलगी आहे ना मला हाय हाय असं करीत होती ना तेवढ्यात मी तिकडनं हाय केला तेवढ्यात ह्या वसाडीने मला आतमध्ये आणून ढकलला. नाही काय नाही हवं तर हिला विचार वही ना प्राजू. राजू कोण तुम्ही. एक मिनिट मोरे म्हणजे तुम्ही नाही मी गौरव मोरेला हाय केलं. गौरव मोरेला वसाडे घात केला स्वतःचा.
घात केला स्वतःचा. असो अरे एखाद्याच्या नशिबात नसतं प्रभाकरचं प्रेम. आपण तरी काय करणार? ऐका नाही मला सांगा. बाबा हा बघ ऐका ते काय तिनं गौरव मोरीला हाय गेलाय त्याच्यामुळे मी निघतो. काय नाही आता या रिंगणात पाऊल टाकल्यानंतर लढल्याशिवाय जायचं नाही. नका नको काय नाही मोरे आता असं करायचं नाही. मोरे नको मोरे आता या पहिलवानाला जा सामोरे. वसाडा जाता जाता पंच मारून गेला. हा आता मला पंच मारून ठार मारून टाकणार. मी काय म्हणतो दादा ऐका ना. दादा फिदा काय नाही रे. दोन्ही बाय ना कप्पड तोंड्या तू माणसांग कुस्ती खेळस करे नाही पाटोड तुला भावरा नागात फिराई फिराई मार सुरे मै. चल रे आबा पण मी काय म्हणतो आपण कशासाठी खेळायची कुस्ती? कशासाठी खेळायचे? मला सांगायचे आहे माले जिताना शे मे को जीतना है. हावडी राजपूत हावडी चरबी आहे ना तुला? माझी चरबी काढतो तू माझी चरबी काढतो. मी डिक्लेअर करतो तुम्ही जिंकलो मी हरलो. ह्या माणसाला 5 लाख रुपये जाहीर झालेला आहे. खानदेशी आहे रे मी. खानदेशी आहे. तू ना फुक्कट ना आणा बी नको रे माले. खेळून जिंकणार रे मी. तुझी सगळी हवाच काढतो रे आता मी. तुझी हवाच काढतो. ऐकून तर घ्या ना. दादा एक गुड न्यूज आहे. मला हरायचंय. तू त्यांच्या नाटकाचं किती बी प्रमोशन केलं तरी ते तुला वाचवायला येणार नाही. तुला मारणार मीच. नाही ऐका ना ऐका मारू नका हो पहिली जावा. ऐका ना लढूया ना. काय मला माझं जरा टेन्शन कमी करू दे. टेन्शन एक तर मला स्वतःला तयार होऊ दे ना. हा स्वतःला तयार होऊ दे का नाही मला तयारी करायची का? काय वार्मअप फार्मअप करायचे करून घे रे. अगं शालू झोका दे गो मैना शालू झोका दे गो मैना उघडी नाही आणली रुसली समायना उघडी नाही आणली रुसली समायना शालू. वा मोरे वा. कथा पैरांतर आहे तू. गाजर गवत जमिनीतून उपटाव ना तसे तुझे अवयव तुझ्या अंगातून उपटून काढीन रे मी. कशाला पडत होता रे? पळत नव्हतो मग. ते काय झालं नाचता नाचताना एक स्टेप मला आठवली मागची. ती जरा ऍडजस्ट करून घेतो. पळत नव्हतो द्यावं शपथ. इम्प्रोवाइज करत होतो. नाही कुस्ती नंतर कुठल्या स्टेपच्या लायक राहणार नाही. नाही चालणार लागणार. नाही ऐका ना मी काय म्हणतो आपण करूया कुस्ती. नाही कुठं म्हणतोय मी. पण कसं माहितीये काय कुस्ती खेळायच्या अगोदर आपल्या दोघांचा परिचय व्हायला नको. म्हणजे कसं आता समजा मी मारला तर मी माझ्या गावाकडे काय जाऊन सांगणार मी कुठल्या देशातल्या माणसाला मारलं. बरोबर आहे का नाही? पॉइंट नाही तुम्हाला सांगतो म्हणजे नेमकं तुम्ही हाव कुठलं? खानदेशचा आहे ना मी. खानदेशचा? खानदेशचा इथे कशाला आलास मग? अरे तुम्ही बाय ना हा आखाडा का तुझ्या दल्ल्याचा आहे का रे? सार्वजनिक आखाडा आहे रे हा. तू चिपळूणचा माणूस इथे येऊ शकतो तर खानदेशचा वाघ नाही येऊ शकत का रे? खानदेशचा माणूस कुठे बी पोहोचू शकतो रे. तुम्ही खानदेश आहो काय? मग खानदेश मध्ये गाव कुठला तुमचा? धुळ्याचा आहे बा मी. धुल्याचं? बाप रे माझा मामा पण धुल्याचाच का नाही? काय सांगता? हो त्या बाई शपथ धुल्याचा म्हणजे कुठल्या खालच्या वाडीतला? नाही ना तिथे वाड्या नाही ना. मग गल्ली आहे. एक गल्ली ते 14 गल्ली आहे धुळ्यामध्ये. ते कुठल्या तरी गल्लीत राहतो सदा चिपळूणकर नावाचा मामा का नाही? चिपळूणकर धुळ्यात नाही हो. तिथे पाटील आहे निकम आहे निंबाडकर आहे राजपूत आहे ऐराव पण चिपळूणकर म्हणजे असतील बुवा तसं काही. असतील म्हणजे आहेत म्हणून कॉन्फिडेंटली सांगतोय का नाही मी? काय काहीतरी बोलता वाय ते जाऊ दे मुलात गोष्ट काही आहे. कुस्ती तुम्ही कोणाकडे शिकलो? अच्छा ह्यांच्याकडं. नाव घ्यायच्या आधी आदर प्रकट केला ना रे. हो बरोबर आहे. बापू पहिलवान बापू पाटील. बापू ऐकलं असेल ना तुम्ही? हो बापू पहिलवान. पण काय सांगता वय का? हिंद केसरी त्यांनी शिकवलंय ना मला. बापू पहिलवान माझ्या बापाचा जिगरी दोष का नाही? काय सांगता? देवा शपथ असं काय बॉडी त्या खाली. म्हणजे माझे बाबा मला सांगायचं दाराय सिंग पेक्षा त्याची बॉडी अशी स्ट्रॉंग होती का नाही? बॉडी जबरदस्त होती सांगण्याची पद्धत आहे बाकी काय नव्हतं. आणि मुलात म्हणजे कसं म्हातारपणी लय हाल झाले. हाव ना सगळ्या नसा फुगून गेल्या होत्या त्यांच्या. फुकतील नाही तर काय? फुकतील नाही तर काय?
हो कुस्ती खेळून खेळून आहे ना ह्या ढोपऱ्याच्या ज्या वाट्या आहेत ना सगळ्या निकामी झाल्या होत्या. माझ्या बापान वाट्या द्यायला स्वतःच्या काढून घेतल्या. त्या दिवसापासून माझा बापूस डायरेक्ट भातावर वरण घ्यायला लागला. द्यावा शपथ वाटीच नाही म्हटल्यावर वाटीत डाल घेणार गोष्ट ना वाटी नको हो वाटी नाही म्हणून गुलाबजामुन सुद्धा का नाही गलासात खायला लागला ह्याच्या पुढे काय द्यावा शपथ. तुझ्या बापाने वाट्या दिलेल्या आहे बापू पाटलांना. म्हणजे काय? अरे बाप रे त्या गुडघ्याच्या ऑपरेशन मध्ये बापू पाटील मेला. वाट्या आहे ना वाट्या सुटच झाल्या नाही. तेव्हापासून मी शोधतोय कोण आहे फालतू माणूस तो ज्याने वाट्या दिलेल्या होत्या. तुझ्या बापामुळे माझा गुरु मेलेला आहे. तुला नाही सोडत. साधी ठेवा त्याच्यानंतर सांगतो. हो ही सगळी ना तेव्हा अफवा पसरली होती. अफवा? आम्ही वाटीतनं जेवतो देवा भात वाटीतनं खाताव चपाती वाटीतनं खाताव ऊस पण वाटीतनं खाताव का नाही. असा वाटीत ऊस ठेवतो आणि असा खाता वाट देवायचं. ऐका वाटीत फोडून टाकतो रे देवा वाटी आहे ना ही फोडून टाकतो. ऐका ना जरा दया माया हाय का नाही तुम्हाला. होय सगळं अवयव कामाच आहेत ना दैनंदिन व्यवहारातला आहेत अवय काय तोडून टाकता वाय. बापू पाटलाला तुझ्या बापाने मारला ना रे. ते बापू पाटील म्हणजे ते पोस्टात होतं तेच नाही पोस्टात नाही नाव पहिलवान होते ना होते पहिलवान बापू पाटील नाही म्हणजे तुमचं बापू पाटील वेगळं आमचं बापू पाटील वेगळे का एवढी ऍक्टिंग करतो. ऐका ना हात जोडतो विनंती करतो लय दमवला ना वासाड्या. हा बघा आता आहे ना तुम्हाला नक्की मारणार तू काय मला सोडणार नाही. एक विनंती करू काय रे काय मराच्या अगोदर बायकोला फोन कर. फोन लाव ना मग. नाही लावतो एक मिनिट थांबा ना इथं धडकी भरते. हॅलो हॅलो वासंती काय आहे आग लागली ती आता वासाठी धड बोल. अगं ऐकलंच काय ते मरेस्तोर नावाच्या कुस्तीच्या फाडात मी अडकलोय. कदाचित आज मी मरणार. मरा तिकडे काय करायचं ते करा. ठेव फोन. चल रे चल नाही चल काय बायको नाही ती मग जकीन आहे ती जकीन. जकीन जकीन देवा शपथ लय वाईट जकीन माहिती नाही. नाही ना तुम्हाला जकीन माहिती नाही. बसा खाली तुम्हाला सांगतो. जकीन म्हणजे कसा कोकणातला एका भूताचा प्रकार आहे का नाही. काय सांगतो. एक झोटिंग असतो एक मुंजिया असतो मानकाप्या असं एक जकीन आहे का नाही. म्हणजे तुम्हाला सांगतो मुलात म्हणजे मी तसं कोणाला सांगित नाही. कोकणातल्या ना माणसाला कधी मारायचा नाही. का बरं डायरेक्ट भूत होता त्याचा का नाही. बापरे मग देवा खोटं नाही. कसं आहे सगळ्या त्याच्या इच्छा अपूर्ण राहतात ना मग त्याचा आत्मा आहे ना सगळीकडे असा भरकटत असतो. बापरे मग तो सगळ्यांना त्रास देतो का नाही. आणि तो आत्मा मुलात पिंपलाच्या झाडावर वास्तव्याला असतो. पिंपळाचं झाड हा पिंपलाच्या झाड बसलेला कायम स्वरूपी. बाई ना काय बाई ना खोटं सांगतोय काय तुम्हाला. आणि मुलात कसं आहे म्हणजे नेहमी संध्याकाळी 7च्या टायमाला त्या पिंपलाच्या झाडाखालनं कधी जायचं नाही. बरं गेलो की पकडलं तुम्हाला. बापरे मला माहितीये मला पण दांडगा अनुभव आहे का नाही. अनुभव घेतली नाही मी उगाच काय बोलतोय एवढ्या गोष्टी. असं काय झालं होतं माहिती मांग म्हणजे आमची डबल बारी होती भाजण्याची काय समजलं तर ती संपली. मग आम्ही आता घराकडे निघालेला 12 वाजता रात्री. अरे बापरे तर 12 वाजता निघालो पिंपलाच्या झाडाखालनं नेमका वाऱ्याची झुलूक वाऱ्याची झुलूक आली. मी काय समजायचं तर समजून गेलंय. असं मी ओळखला का नाही. बर माग वळून बघतो तर काय 93 फूट उंच. अरे बापरे असं दात बाहेर आलेले बापरे असे सगळे केस त्याचे असे. पण मी नाही घाबरलो. नाही कसा घाबरलो माझ्या कमरेला चांबड्याचा पट्टा का नाही. त्याने काय होतं काय चांबड्याचा पट्टा असला ना की भूत जवळ येत नाही काय समजलं. तरी पण काय झालं मी असा उभा आणि तू माझ्याकडे बघी हो का मी त्याच्याकडे बघी अशी 2-4 मिनिटं नुसती बघा बघीच का नाही आमची. बापरे शेवटी मला त्याला आवाज दिला. आवाज त्यानं त्याचं काम केलं नाही काय नाही म्हणजे कसा हो बापरे नाही जवळ या मग किती सारखा तिकडे येऊ. मोरे मोरे तंबाखू दे.
तंबाखू म्हणजे कसं आहे, मुळात गोष्ट महत्वाची काय आहे, भूतांना एखादी गोष्ट मागितला ना ती त्याला अशी पूर्ण द्यायची नाही. म्हणजे तंबाखू दिला की चुना नाही द्यायचा. नाही तर काय काय, तंबाखू चुना द्यायला तर मानणार नाही, खाणार, म्हणजे त्याचा आत्मा तृप्त होणार आणि तो आपल्या पकडणार. हा, चाय मागितला तर खारी आणि बटर नाही द्यायचं. बरोबर. भात मागितला वरण द्यायचं, वरण नाही, भाजी द्यायची, वरण नाही द्यायचं. त्याला ना असा घोटमलत ठेवायचा, घोटमलत. म्हणजे काय होतं, त्याचा आत्मा ना अतृप्त राहतो आणि मग तो आपल्याला पकडीत नाही. असं का? आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट काय कमरेला चांबड्याचा पट्टा आहे ना. हा डुप्लिकेट हा काय, चांबड्याचा लावून घ्या. कधी अपरात्र इकडे तिकडे फिरता हा पकडलं मग काय कराल. बरोबर. आता आपली ओळख झाले म्हणून मी तुम्हाला गोष्ट सांगितली. वास्तविक मी कोणाला सांगितलं नाही. काळजी घ्या स्वतःची, चांगली बॉडी बनवली. धन्यवाद. चला येतो मी. हा चला, सांभाळून राहा. हा चला येतो. काय सांगण्यासारखं नाही. अरे काही नाही. तो काय भूत बनवून घाबरतो काय रे मला? नाही रे देवा, तो भूत झाला ना तुला चुन्यात बुडवून मारीन रे. आणि तंबाखू तुझ्या वरून टाकून देईन. थांबा काय आता यानं? थांबा काय. अरे लोक बघताय तिथं, तुमची काय कुस्ती सुरू होईल असं वाटत नाही. मी काय म्हणतो, काय या नारळावरनं ठरवूया की तुमच्या कुस्तीमध्ये कुठला पहिलवान पहिली चढाई करणार. असं का? हा, म्हणजे काय करायचं, नारळ फिरवायचा आणि नारळाची शेंडी ज्या पहिलवानाकडे येईल त्या पहिलवानानं चढाई करायची. असं म्हणतात. मंजूर? चला, कोकणातली पद्धत आहे, बरोबर आहे. आता होणार. वा मुरे, शेंडी तुमच्याकडे आलेली आहे, त्यामुळे या चढाईचा मान तुमचा. माझा. वा, होऊन जाऊ दे. होऊन जा. ठीक आहे द्यावा, असतील तिथनं उभा राहा. बघा मी काय म्हणतो, आता कुस्ती तर होणार आहे. पहिला मान मला भेटलेला आहे, पाया पडून घ्या. वासाड्याच्या डोक्यात नारळ, मला तर काय फरक पडलेला नाही आहे. सॉरी चुकलं माझं. नको, ऐका ना ऐका अरे नारळच काय व्हायचंच आहे. वाचलो. अरे मी जिंकलो. मोरे मसनात गेलीस तू, मसनात. हाय केलंस ना, मला हाय लागली. पारस म्हणी त्या पारस म्हणीचा तुला शाप देतो. मरू दे, हा उठायच्या अगोदर पळतो, नाही तर हा मला काय जिवंत ठेवायचा नाही. मोर्या पाला. वा. मकरंदा, लढाई में बडाई, खजिने में गौऱ्या, आणि श्याम्याच्या डोक्यावर बसला आमचा मोऱ्या. क्या बात आहे प्रभ्या, तुमच्या दोघांची इतकी भन्नाट केमिस्ट्री जुळली होती, म्हणजे हे स्किट संपलं नसतं तरी चाललं असतं. आणि उत्तम टायमिंग, आणि क्या बात है, बहुत बढ़िया. प्रसादा. प्रभाकर, मी आत्तापर्यंत पाहिलेला हा तुझा सर्वोत्तम परफॉर्मन्स आहे. अप्रतिम. इतका इनोसन्स होता त्या परफॉर्मन्समध्ये, आणि समोरून इतकं ॲग्रेशन असताना सुद्धा तो इनोसन्स टिकवून तो ह्युमर मेंटेन करणं कमाल. मला खूप आवडलं. श्याम्या, वंडरफुल. तू दिसतोयस पण मस्त या गेटअपमध्ये, अक्षरशः वाघासारखा दिसतोयस. म्हणून तुझ्यासाठी एक खास आज खानदेशी शेर. तू शे खानदेश ना शेर आणि हाऊ शालू झोका दे ग मैना. तू शे खानदेश ना शेर आणि हाऊ शालू झोका दे ग मैना. काय करी राहता मला तर काहीच काही ना त्याने बाईना. क्या बात है प्रसादा. ऋता, तुझं दादा एक गुड न्यूज आहे. या नाटकातल्या भूमिकेबद्दल खूप कौतुक होत आहे आणि त्यासाठी तुला खूप बक्षिसं सुद्धा मिळालेली आहेत. काय सांगशील तुझ्या या नाटकातील भूमिकेबद्दल आणि एकंदरीत या नाटकाच्या अनुभवाबद्दल? ह्या नाटकात माझी भूमिका म्हणजे उमेश दादाची लहान बहीण म्हणजे मन्या. आत्ताची पिढी प्रेझेंट करणारं कॅरेक्टर आहे. सो मला हे खूप म्हणजे मन्या हे कॅरेक्टर करायला प्रचंडच आवडतं आहे, कारण प्रत्येक जनरेशनमध्ये और एक प्रत्येकाला असं वाटत असतं की आपल्याला कोणीतरी समजून घेणारं हवं, की इवन आम्हीही आमची मतं मांडतो आहे आणि वी आर व्हेरी मच कॉन्फिडंट अबाउट इट. तर ते मला असं वाटतं ते मन्या थ्रू मला खूप छान पद्धतीने करता येतं. आणि ॲट द सेम टाईम की यंग जनरेशन विचार करतं ते नेहमी चुकीचं नसतं आणि ते कधी कोणतीही गोष्ट लाईटली घेत नाहीत. कारण असं बऱ्याचदा होतं की असं
समज असतो की यंग जनरेशन म्हणजे हां तर काही नीट विचार केलेला निर्णय नसेल वगैरे. तर हे खूप छान प्रेझेंटेशन आहे मन्याचं अँड इट्स ऑल बिकॉज ऑफ कल्याणी. आरती तू काय सांगशील तुझ्या भूमिकेविषयी? मी ह्या नाटकात मिथिला नावाचे कॅरेक्टर प्ले करते, जे अत्यंत फोकस्ड, संयमी आणि मिथभाषी कॅरेक्टर आहे आणि ते ॲक्शनपेक्षा रिॲक्ट जास्त करतं आणि माझ्यासाठी हा खूप मोठा टास्क होता, कारण फक्त रिॲक्ट करणं ही खरंच खूप अवघड गोष्ट आहे. हे मला जास्त लक्षात आली आणि मला ते एक्सप्लोअर करायला मजा येते थ्रू या रोलमधनं. वा वा, थँक्यू. मंडळी, फिल्टरपाड्याचा बच्चन गौरव मोरे आणि कोळीवाड्याची रेखा वनिता खरात यांनी आखलाय विनोदातल्या ओमकाराला म्हणजे ओमकार भोजनेला टाळण्याचा प्लॅन. का? चला बघूया. छान आल्या. अरे वा वा छान. झालं पिऊन येते मी. ही कुठली पद्धत आहे नवऱ्याला चहा द्यायची? मग कपात तरी कशाला आणला? किचन मधून फेकायचा ना. मिळतायत ना 2 घोट, उपकार समजायचे. गिळायला काय केलंय? काय केलंय? काय कुणाचा फोन आहे? अरे ओमकारचा फोन आहे. हा ओमकी बोल. काय नाही रे, घरीच आहे. घरी हा ये, तू ये ये घरी. घरीच आहे, ये काय ये. तुम्हाला आधीच सांगून ठेवते, मी 2 माणसाचा स्वयंपाक केलाय. आणि मग मी 2 म्हणजे आपण दोघं. नाही मला वाटलं तुम्ही दोघे आणि मी एकटा. तुम्ही का बसा. आणि काय हो तुमचा तो मित्र पीठ माग्या फुकट काऊ ओंक्या रोज कसा येतो लाल गळ्यात आपल्याकडे जेवायला? मी त्याला बोलतो. मी बोलतो का? मग आता ये कोण म्हणलं? ये माझे पप्पा म्हणले का? फोनवर त्याला बोलू का नको म्हणून? तुम्हाला सांगून ठेवते. बोट खाली कर. आल्या पावली तर तो गेला नाही ना, तर तुम्ही आहे आणि आज मी पण आहे. अरे पण मी काय करू यार? घरात आल्यापासून कंबरड मोडून गेलं माझं. हेट पर बडवून हेट पर भाकऱ्या गिळायला लागतात ना, आम्ही अशा थापत असतो. बरं तुम्ही आज एक काम करा. काय? उद्यापासून तुम्ही त्याच्याकडे जायचं गिळायला, मी तुमचं जेवण बनवणार नाही. नाही असं करू नको ना यार, चुकीचं वाटतं हे. चुकीचं वाटतं? आपण एक काम करूया का? काय? तो जसा येईल ना तसं आपण खोटं भांडण करूया, चालेल? म्हणजे आल्या पावली तो निघून जाईल. तो बिन लागल्यासारखा घरात आला तर मग आपण अजून मोठ्याने भांडू. मग त्याने आपलं भांडण सोडवलं तर आपण दोघं मिळून मारू त्याला. खोटं ना? नाही खरं. कसं रे, कसं वाटेल त्या बिचाराला? कसं वाटत? बिनलाजासारखा रोज येतो ना आपल्याकडे जेवायला, तेव्हा नाही कसं वाटत त्याला? जाऊ दे. नाही आज एका भाकरीचा हिशोब लावला ना, नाव लावणार नाही वनी मी. हा गौऱ्या बघा भाग जा रे मेरे प्यारे दोस्त, तू भाग जा. दाबा शिवला तुमचा. इकडे या. भाग जा कुणाला सांगतोय? तुमची अस्पार मारून उसळच करते मी. अरे उसळ करायला मी काय मटकी आहे का? अशी फटकी देईल ना, चटकशी वर जाशी. लक्षात चटकीशी वर जायला तुम्हाला मटकी वाटली का? कशाला भांडताय? कशाला का भांडताय? भांडताय का म्हणजे प्लॅनला भाग जा. प्लॅनला काय? एक मिनिट. मी आता जे काय बोलले ना त्याला सांगायचं नाही, नाहीतर पाणी म्हणून चंद्रावर झालं. कळलं तुम्हाला? त्यांना सांगायचं नाही, आधीच सांगून ठेवते. हळू मार ना. खरं कशाला मारते? खरं भांडण कसं वाटेल? टाक मारून माझ्या मित्रासमोर. बघितलं तुझ्या मित्राची कशी अवस्था आहे, किती त्रास देते ही बाई. वहिनी तू मला मारलं? गौरव मोरे फ्रॉम पवई फिल्टर पाडा, तू मला मारलं? गौऱ्या बोलून विषय सुटतात. ओमी ही मेली आता. नाही हिचा आता मर्डर करतो का? गौऱ्या नाही सांगतो तुला. गौऱ्या बघ. आजची कुची खावा बाबा. गौऱ्या तू का मारलं मला भावा? तू का मारलं? का म्हणजे? का मारलं तुम्हाला? का म्हणजे बघ. काय? बघ वहिनीकडे बघ. बघितलं? नीट बघ. नीट बघ. भाऊजी तुम्ही तरी बघा ना माझ्याकडे. नाही माझी हिंमत होत नाही. म्हणजे मित्राच्या बायकोकडे कसं बघू मी? बघ कशी देवी सारखी बायको, एकदम सुशील इनामदार.
सुशील इनामदार तूच मला सुशील अरे त्यालाच नवरी भेटत नाही म्हणून सोनी मराठीनं अख्खी सिरियल काढली नवरी मिळेल नवऱ्याला तो सुशील नाही मग अरे सुशील म्हणजे समजूतदार सुशिक्षित प्रेमळ तुझ्यावर प्रेम करणारी तुला सांभाळून घेणारी बायको भेटली तुला अरे एवढे गुण आहेत तिच्यात भरभरून गुण आहेत आणि तुला काहीच वाटत नाही अरे कदर कर तिच्या गुणांची कदर कर नाही गौऱ्या अरे इथं लोकांना बायका भेट ना म्हणून दाढी मिशा वाढवून देवा पुढं सतरंजी टाकून रडावं लागतंय काय माझा मित्र याच्यावर माझा विश्वासच नाही अरे गौऱ्या बायकांबाबतीत एवढा नॅरो माइंडेड विचार करतोस तू बरोबर बोललात भाऊजी तुम्ही. नॅरो माइंड विचार केला तर एवढी ब्रॉड बायको मिळाली बॅल बॉटम विचार केला असता तर केवढी मिळाली असती गौऱ्या मारून टाकी ना तुला माझ्या घरात येऊन मला मारून लागशील मग तू मध्ये बोल नको अरे तर लोकांना बायका मिळत नाही म्हणून मंदिरात पुढे झोपावं लागतंय तू असं करतोय लाज वाटली पाहिजे तुला मला लाज वाटली पाहिजे बघ एक मिनिट थांबा किती ओव्हर ऍक्टिंग करशील आपलं काय ठरलं होतं तसं बोलूया ना याला सगळं काय लागलं आता पण ते माझ्याबद्दल चांगलं बोलतात ना तुमच्याच मनात वाईट आहे त्यांच्याबद्दल माझ्या मनात होय माझ्याबद्दल वाईट आहे वहिनी हा भाऊजी हा काय म्हणाला मला वहिनी अरे नाही हिचं नको ऐकू वहिनी मला ऐकू द्या वहिनी माझा मित्र माझ्या मघारी काय काय बोलतो मला ऐकू द्या वहिनी काय बोलला भाऊजी या माणसाच्या मनात तुमच्याबद्दल अजिबात चांगले विचार नाहीत भाऊजी नाही रे ओमी नाही भाऊजी काय बोलतो हा माझ्या मघारी मला हा माणूस तुम्हाला पीठ माग्या फुकट खाऊ असं म्हणतो भाऊजी तुला असं वाटतंय शट अप एका शब्दान बोलायचं नाही तुला असं वाटतंय शट अप म्हणजे शट अप गौऱ्या एका शब्दान बोलायचं नाही माझ्या मगर हे असलं बोलतोस तू मला अरे मैत्रीवर पाणी टाकलंस तू गौऱ्या अरे मी शट अप म्हणजे शट अप मारून टाकीन तुला अरे मी नाही हीच बोलते तुला माहितीये का तू आपल्या घरी जेवायला येतो ना रोज काढते ती की तुमचा मित्र जेवाच्या टायमाला आपल्या घरी येतो गिळतो आणि तू गेला ना तर माझी भांडण करते रे तुला काय सांगू अरे लय डेंजर आहे साधी बाई नाही लय डेंजर आहे मदन चोप्रा तू वहिनींबद्दल एक पण शब्द बोलायचा नाही मी सहन करणार नाही भाऊजी तुम्हाला असं वाटतं का मी तुमच्याबद्दल असं बोलत असेल का भाऊजी तुम्ही माझ्या भाऊजी सारखेत मी नाही बोलत तुमच्याबद्दल नाही वहिनी नाही एकही शब्द बोलू नका मला तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे ना भाऊजी मी याला ओळखतो ना याला आधीपासून ओळखतो शाळेत असताना सुद्धा वर्गात हा माझ्या मघारी माझ्याबद्दल वाईटच बोलायचा काय सांगता भाऊजी शाळेमध्ये ना सुलोचना नावाची मुलगी होती ह्याला ना त्या सुलोचना बरोबर झंकाट करायचं होतं मला काय सांगता भाऊजी म्हणूनच हा मला नावं ठेवत होता आणि तिच्याशी तासन तास गप्पा मारत होता चिचा आवळा बोर तुरीच्या शेंगा मुगाच्या शेंगा सगळं दुसऱ्याच्या शेतातून आणून तिला द्यायचा ती नको मला नको आहे ना तरी बळ द्यायचा मोर दाखवतो म्हणून शेतात नेऊन उसाच्या स्वतःच केसांचा पिसारा बनवून नाचायचा लय चालू मोर आहे यो पण मला वाटलं बहिणी मला वाटलं की आपलं नाही आपल्या मित्राचं भलं झालं ठीक आहे पण नाही शाळेत डबरी मास्तरांची पोरगी आली तेव्हा तिच्या मागं लागला अजून हाय का अजून पण हाय कोण फेसबुक वर तिला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली पण तिने ऍक्सेप्ट केली नाही म्हणून मुलीचं अकाउंट काढून तिच्याशी बोलतो काय केलं होतं अरे सगळं खोट आहे हे सगळं ह्याने केलंय हा सांगायचा मुलीला चला मोर दाखवतो म्हणून आणि घेऊन जाते शेतात यांनी लय मार खाल्ला गाववाल्यांचा माहितीये का तुला मग म्हणून हा रात मंदिराजवळ ना चटई टाकून बसतो या बघा चोर तो चोर वर्षीर चोर मी चोर आहे चोर आहे मी चोर आहे ठीक आहे हाय मी खोटाला हाय मी चोर तुला बोलतो मी भिकारी पीठ माग्या आणि साधा सुद्धा पीठ माग्या नाही रे महा पीठ माग्यास तुला आयुष्यभर असा सरशील आणि त्याच चटईवर मरशील हे खांदे हलू नको निघ माझ्या घरातून ए बॉबी देवल निघ एक मिनिट भाऊजी या घरात न कुठेच जाणार नाही बहिणी मला थांबवू नका मला जाऊ दे भाऊजी तुम्ही नाहीच रे तुम्ही कुठं जायचं नाही आणि गेलं ना तर आपण दोघं घर सोडून जायचं वहिनी तुम्ही माझ्यासाठी घर सोडणार वहिनी हो भाऊजी नाही वहिनी संसार म्हटलं भांडं लागणार तुम्ही त्रास करून घेऊ नका वहिनी मी जातो वहिनी ए डबल बोलकी तुझं काय मध्येच जा ना तुम्ही दोघांनी जा तो स्वयंपाक बांधा ना
तू कपड्यात बांधा आणि निघा. बस स्टँडला गाडी लागलेलीच आहे आणि तू गेली ना मी समजेन माझी बॅट गेली. हे बघ गावात आहे ना गावात पेढे वाटेन मी पेढे. निदान बी ह्या पैशांनी लिमनेटच्या गोळ्या तरी वाटेल. रडू नको इथं. मी गेल्याशिवाय मावडचं माझी किंमत करणार नाही. मी जातो भाऊजी. तुम्ही रडू नका वहिनी, वहिनी तुम्ही रडू नका प्लीज, वहिनी रडू नका. अरे गौऱ्या तुला काहीतरी वाटायला पाहिजे गौऱ्या. मला काय वाटायला पाहिजे, मला काय वाटायला पाहिजे. काय झालं वहिनी? वहिनी मला डोकं दुखायला. भाऊजी मला पिक्चरला घेऊन चाललं भाऊजी. पिक्चरला नेल्याशिवाय माझं डोकं बदल होणार नाही. अरे गौऱ्या तुझ्यामुळे बाईला पिक्चरला न्यावं लागतंय. मग वहिनी चला तुम्ही, मी तुम्हाला पिक्चरला जाऊ आणि बाहेरच खाऊ, हॉटेलात खाऊ भाऊजी. पिक्चरला जाऊ आणि हॉटेलात खाऊ. पण वहिनी मी पाकिट विसरलोय. तू जन्माला आला ना तेव्हापासून पाकिट विसरलाय. भाऊजी पाकिट माझं पाकिट. भाऊजी तुम्ही ठेवा माझं पाकिट दे रे. आजपासून हे पाकिट तुमचं भाऊजी. भाऊजी चला 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 वहिनी. पिक्चरला घेऊन चला भाऊजी. चला तुम्ही त्रास करू घेऊ नका वहिनी. चला तुम्ही चला वहिनी. वहिनी चला. म्हणजे माझ्याशी भांडण करून ह्यांचा बाहेर जायचा प्लॅन होता की तो ओमकारला बाहेर काढायचा माझा प्लॅन होता. मी तुम्हाला सांगतो ना लग्न न झालेल्या मित्राला सहानुभूती अजिबात दाखवू नका. ऐका माझं. अरे ओमक्या, अरे माझी बायको राणी. वा 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 ॲज युजल बहारदार झाला परफॉर्मन्स. बघूया हास्यरसिक काय दाद देत आहेत. मकरंद दादा. मित्र असू नये असा धाकडा, ज्याचा इरादा नेहमीच वाकडा, येईल तुमच्या मुळावरी तो, होईल तुमचा पोपट बापडा, सरपंच म्हणे. वा वा वा. असे मित्र जवळ बाळगू नका. हे तुझं जे म्हणणं होतं ते इतकं मला पटलं. बरेच मित्र इतके डेंजर असतात की आपण आपल्या बायकोची ओळख करून द्याल, लग्न झालेलं असताना आपण ओळख करून द्याल, अरे ही माझी बायको, अरे मग मागच्या वेळेस भेटवली ती कोण होती, असं अकस्मात म्हणून काढी टाकणारे जवळचेही मित्र असतात. त्यांच्यापासून लांब राहा. हा संदेश फार ऊर्जात्मक पद्धतीनं तुम्ही दिला. गौरव, वनिता, ओंकार, तुमची ऊर्जा आणि सादरीकरण एकदम नेटकं, मजा आ गया. वा वा. प्रसादा. भगवान की लाख दुआएं चाहिए जिंदगी आबाद करने के लिए, तेरे जैसा एक दोस्त काफी है जिंदगी बर्बाद करने के लिए. मी दादा एक गुड न्यूज आहे या नाटकाच्या संपूर्ण टीमला मंचावर येण्याची विनंती करते प्लीज. तुमच्या नाटकाला ऑलरेडी खूप चांगला प्रतिसाद मिळतोय, परंतु अजूनही ज्या प्रेक्षकांनी हे नाटक पाहिलेलं नाहीये त्यांना तुम्ही जाता जाता काय सांगाल? मी एवढंच सांगेन की आपण नेहमीच म्हणतो की हसल्यामुळे आयुष्य वाढतं. हा कार्यक्रम बघून तुमचं आयुष्य वाढत असेलच, पण त्याचबरोबर नाटकाचं आयुष्यही वाढायला हवं असेल तर प्रेक्षकांनी नाट्यगृहात येणं खूप गरजेचं आहे. या निमित्ताने खरं तर मी सोनी मराठीचे मनापासून आभार मानतो. महाराष्ट्राची हास्य जत्रा या संपूर्ण टीमचे आभार मानतो की त्यांनी नाटकांसाठी सुद्धा, त्याच्या प्रमोशनसाठी सुद्धा हा प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिला, कारण त्यांनाही त्याच्यावर तितकाच विश्वास आहे. सो मी एवढंच सांगेन, दादा एक जसा हा कार्यक्रम बघताना तुम्हाला संपूर्ण आनंद मिळतो, संपूर्ण मनोरंजन तुमचं होतं, तसंच दादा एक गुड न्यूज आहे हे नाटक पाहिल्यानंतरसुद्धा मी खात्री देतो एक संपूर्ण नाट्यानुभव पाहिल्याचा तुम्हाला नक्कीच अनुभव घेता येईल. थँक्यू. वा वा वा, वेल सेड. तुम्ही जरूर या नाटकाचा आस्वाद घ्यावा. अतिशय सेन्सिबल लेखिका कल्याणी पाठारे हिनं हे नाटक लिहिलेलं आहे आणि आजच्या पिढीचा आश्वासक दिग्दर्शक अद्वैत दादरकरनं हे नाटक दिग्दर्शित केलेलं आहे. थँक्यू सो मच. तुम्ही आमच्या हास्य जत्रेत सहभागी झालात, मनापासून आभारी आहोत. थँक्यू.